म्हणजे देव अधिक आनंद. बरोबर देवानं 59 दिवस देऊनच राहिलो, पण वरवरीत वरचे जे 7 दिवस आहेत ते तरी निदान आम्ही भगवान परमात्म्यासाठी दिले पाहिजेत, जेणेकरून आम्हाला आनंद निर्माण होईल. असा आनंद काल भगवान परमात्मा आपल्या या मंडपामध्ये जन्माला आलात आणि नवे आम्ही किती मोठा आनंद सुद्धा त्या ठिकाणी साजरा केलात. पण आम्हाला प्रश्न पडला असेल की जर खऱ्याच अर्थाने भगवान परमात्मा जन्माला येतोय तर ज्यांच्या घरी जन्माला आला त्यांचं पुण्य काय कमी असेल? त्यांचं पुण्य कमी असेल का? असं म्हणतात एक हरिभक्त घरात जर जन्माला आला तर त्या कुळाचा उद्धार करून टाकतो, ते कुळ पुनीत होते. मग विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. एखादा हरिभक्त कुळात जन्माला तर तो कुळाचा उद्धार करून टाकतो. ज्याच्या घरात प्रत्यक्ष देव जन्माला आला त्याचं काय पुण्य असावं? त्याचं काय पुण्य असावं? कोण आहेत हे की ज्यांनी करून त्यांनी भगवान परमात्म्याला प्राप्त केलं, नवे एवढं फलश्रुती त्यांना प्राप्त झाली? तर विषय असा आहे, देवकी आणि वसुदेव बाबा यांचा पूर्वजन्मीचा इतिहास जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल. स्वयंभू मनवंतरामध्ये सोतपा आणि पृष्णी यांनी 12,000 वर्ष त्या ठिकाणी साधना केली. 12,000 वर्ष साधना केली. तुम्ही म्हणसाल महाराज 12,000 वर्ष आयुष्य? तर विषय असा आहे, प्रत्येक युगाची एक आयुष्य मर्यादा ठरलेली होती आणि त्या युगानुसार युग परत्वे वय मर्यादा सुद्धा कमी व्हायला लागली. तुम्ही ऐकलंय ना कितीतरी वेळा? सत्ययुगाचं आयुष्य मर्यादाच 1,00,000 वर्षाचं होतं. 1,00,000 वर्षाची माणसं असायची. त्यानंतर त्रेतायुग सुरू झालं आणि त्रेतायुगामध्ये त्याच्यावरचा एक शून्य कमी झाला. त्रेतायुगामध्ये खऱ्या अर्थाने 10,000 वर्षाचं आयुष्य होतं. 10,000 वर्षाचे आयुष्याचे लोक होते. त्यानंतर पुन्हा द्वापार युग सुरू झालं. त्या द्वापार युगामध्ये पुन्हा देवाने एक शून्य कमी केला, 1,000 वर्षाचं आयुष्य. त्यानंतर देवाने कलियुग लावला. कलियुग जसा सुरू झाला पुन्हा देवाने एक शून्य पुसला, 100 वर्षाचं आयुष्य. नाही का? आता आपण सगळे नाहीतरी 5 वर्ष झाले देवाचं संकीर्तन करून राहिलो, रोज भक्ती करून राहिलो. सगळे मिळून देवाला आता एकच विनंती करू, देवा याच्यानंतर एक शून्य पुसायच्या भानगडीत पडू नको. एक शून्य जर पुसला तर 2 पंचवार्षिक मध्ये लावलेला पैसा निघत नाही ना. हो करसान काय? देवाला विनंती करूयात आता शून्य पुसू नको, आम्हाला आहे तसं जगू दे. आताच तर 100 सांगून 60 ओलांडतो का नाही, भीती आहे. भीती आहे. हे तर 10 वर्ष झालं की मग काय करा काही नाही. यांनी 12,000 वर्ष साधना केली. कारण नामदेव महाराज म्हणतात, तै वेळी होती आयुष्याची वृद्धी, आता ते अवधी थोडी असते. त्यावेळेला आयुष्य मर्यादा खूप होती, खूप मोठाले लोक होते, आयुष्य जगायचे. आणि ते सगळ्यांनी, त्या दोघांनी सुद्धा, सुतपा आणि पृष्णींनी भगवंताची आराधना केली, भक्ती केली. आणि भक्ती केल्यानंतर ज्या वेळेला भगवान परमात्मा प्रसन्न होतात, वर मागा असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, आम्हाला तुझ्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला आला पाहिजे. त्यावेळेला माझे भगवान परमात्मा म्हटलेत, माझ्यासारखा दुसरा कोणीच नाहीये, माझ्यासारखा दुसरा कोणीच नाहीये, मी एकमेव आहे. आणि तुम्ही जर मलाच प्राप्त करण्याकरता जर साधना केली असेल तर मी आशीर्वाद देतो तुम्हाला, याच जन्मात नाही म्हटले 2-3 जन्म मी तुमच्याच पोटी घेणार. आणि म्हणून 2 जन्माच्या संबंधामध्ये पहिला जन्म हा कश्यप अदितीच्या पोटीत उपेंद्र नाम वामन रूपाने घेत आहे. आणि दुसरा अवतार वसुदेव बाबा आणि देवकीच्या घरी माझ्या भगवान परमात्म्याला भगवान श्रीकृष्ण रूपाने येतात. खूप महत्वाचं आहे, भगवान परमात्मा त्यांच्या इथे जन्माला आलात. देव जर जन्माला येत असेल तर ते कुसही तितकीच पवित्र लागते, कुसही पवित्र लागते. जमिनीत, आपल्या जमिनीत काय उगवतं हे आपण परीक्षण केल्यानंतर किंवा अस्सल शेतकऱ्याला समजते. आता इथं जर या शेतात जर आम्ही विचार केला, आम्ही महाराज डाळिंब लावू, जमणार काय? सफरचंदाचं जर झाड लावायचं लावलं तर आम्हाला जमणार? अजिबात नाही. कारण त्याला पोषक वातावरण या जमिनीमध्ये नाही. जिथं जे जे पोषक वातावरण आहे तिथंच ते उगवत असतं.
उगवत असतात. इथं आम्ही फक्त सोयाबीनच लावा, आम्ही कपाशीच लावा. ही जशी शेती सांगते इथं पीक कोणतं उगवू शकते. आणि जर समजा त्या शेतीमध्ये सगळंच उगवत असेल, केळी लावा तयार, मका लावा तयार, तूर टाका तयार, चांगली देते, फळ देते, अशा जमिनीला काय म्हणतात लोक, काय सुपीक आणि काय चांगली जमीन आहे राजा, काहीही उगवल्या जातं. पीक चांगलं उगवत आहेत, जमीन सांगते, म्हणजे पीक सांगते जमीन कसे आहेत. भूमीचे मार्दव सांगे माऊली ज्ञानोबा आहे. पीक सांगतात भूमी कशी आहे. तसं भगवान परमात्मा जन्माला आला, आनंद त्या ठिकाणी सांगत असतात. मुलं सांगत असतात गाव कसं आहे, फुल सांगत असते झाड कसं आहे, माणसाचं बोलणं सांगत असते माणूस कसं आहे. माऊली ज्ञानोबा एका ठिकाणी ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, झाड जाणी जे फुले, माणूस जाणी जे बोले, आणि कर्म जाणी जे केले पूर्वजन्मीचे. माणूस बोलण्यावरून लक्षात येतो हा कसा आहे म्हणून, झाड फुलावरून लक्षात येतं कसं काय फळ देणार नाही का. आणि कर्म माणसाचं सांगत असतात त्याच्या भोगावरून, त्याच्या जीवनातल्या असलेल्या सुख सुविधा म्हणा किंवा दुःख म्हणा, याच्यावरून लक्षात येत असते त्याचं काय कर्म आहे. ते कर्म जीवनामध्ये भोगावं लागते नाही का. कोणतं आमचे दुखून राहायला भोगवं जाईल ना, कोणाला सुटत नाही. तो कथाकार असो की देवाला नाही सुटलं मी काय. आपण लोक म्हणतात आम्ही देव देव करतो, आम्ही रात दिवस देव देव करतो, त्याच्यात आमचा फरक नाही पडून राहिला, तर तुमचा 5 कथेमध्ये कसा काय पडावा. भगवान परमात्मा जन्माला येतात. जन्माला नंतर मी काल बोलून गेलो तो वसुदेव बाबा त्या ठिकाणी निघून गेले, आणि तिथे जसे गेलेत ना, सगळ्यांना एकदा आनंद झाला, एवढा आनंद झाला. सगळे एकीमेकी तिच्या घरी नंद बाबाच्या घरी एकत्र झाल्या, आणि एकत्र झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सगळ्यांनी नंदोत्सव साजरा केला. गुडिया तोरणे करती कथा गाणी गाती गाणे नाही का. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आणि इतका आनंद की ते जसे तुम्ही कथेसाठी लगबग करतात ना, तसे ते नंद बाबाच्या घरी यायला लागले. एकी धावी एकी पुढे, एकी धावी एकी पुढे, आनंदी आनंद झाला. जिकडे तिकडे आनंद, जिकडे तिकडे आनंद. भगवान परमात्मा किती श्रेष्ठ आहे. भगवान परमात्मा जन्माला यावा, आम्ही आनंद उत्सव साजरा करावा, आणि तुम्ही आपण जन्माला यावेत, आम्ही वृद्धी साजरी करतो नाही का. वृद्धी म्हणजे ईर्दी. आम्ही जन्माला आलो की आम्ही ईर्दी साजरी करतो, आणि देव जन्माला आला आनंद उत्सव होतो. माणसामध्ये देवामध्ये हा फरक आहे. माणसामध्ये देवामध्ये हा फरक आहे. देव जिथं आला तिथं आनंदी आनंद आहे. माणूस जरी पुण्याचा पुतळा असला तरी
खऱ्या अर्थाने माणसाला देव पण साध्य करावं लागतं, मग सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. अन्यथा देवाची बराबरी आपल्यासोबत होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. देव जन्माला आलेत, काय आनंदी आनंद, चिंता ते पळाली, गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवे. पहिला विषय झालात बघा, भगवान परमात्मा जन्माला आलेत, पहिला परिणाम झाला चिंता ते पळाले. देव जिथे आहेत ना तिथे चिंता राहत नाहीत. आईंनो खरं सांगा, दरवर्षी तुम्ही मला पाहता, दरवर्षी तुम्ही असं वाटतं की आता कंटाळवाना होईल किंवा आता नको जायला आम्ही, तरी तुम्ही तेवढ्याच संख्येने राहतात. याचं मागचं कारण माहिती आहे का काय आहे? तुम्हाला सांगतो, इथं बोलणारा वक्ता महत्वाचा नाही, इथं जो आनंद जन्माला आलेला आहेत ना, इथं जो भगवंत आलेला आहेत ना, इथं तुम्ही आल्यानंतर काही काळ का असेत ना, काही वेळ का असेत ना, आपल्या घरातलं सगळं दुःख विसरून जात असता. सगळं काय म्हणतात मराठीमध्ये त्याला, टेन्शन, ते सगळं तुम्ही दूर सोडून येत असता. आणि मग ते दूर आम्ही सोडलत ना की मग आम्हाला खऱ्या अर्थाने आनंद वाटत असतो. हे सगळं सोडून द्यायला लागतं. कोणाचं काही दुखते, कोणाचं काही दुखते, पण इथं कोणाचं काहीच दुखत नाही. सगळेला सुख शांती मिळते, सगळेला आनंद मिळतो. जाऊ द्या कुठे चालले. सगळ्यांना आनंद मिळण्याचं ठिकाण, आता सगळे आनंद घेतात ना, त्यांनाही घेऊ द्या तुम्ही. भगवान परमात्मा जन्माला आलेत, आनंद झाला. देव जिथं आहे तिथं आनंद आहे, जीव जिथं आहे तिथं आनंद आहे. तुमच्याच गावातले आहेत ना, मग आता ते रोज असतं पाहता तुम्ही. आता 3 दिवस मी यंदा साल पाहून घ्या, आता डबल तसंही मी तुम्हाला दिसणार नाही. मरत नाही म्हणा मी. ऐका ऐका ऐका. हा, भगवान परमात्मा जिथं जन्माला आला तिथं आनंद आहे. आनंद आहे की नाही? हा आनंदच आहे. मी हे मरणाचा आठव केला तर वाईट नका वाटू. माणसानं उलट मरण आठवलं पाहिजे, मरणाचं स्मरण ठेवलं पाहिजे, मग माणसाचं आयुष्य वाढतं. आमचा स्वार्थच आहे याच्यात, आम्ही मरण आठवतो मध्ये. मरणाचं भान ठेवलं का माणूस पुढचं जे पाऊल टाकतात ना, विचार करून टाकतो की नाही मरण आहे, चांगलं मरलं पाहिजे. नाव कमवून, नाव म्हणजे पैसा कमवून नाव नसतो. माणसाचं नाव हे कर्तृत्वानं होत असतं, आणि ते कर्तृत्वाने मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने नाव कमवावं लागतं. ते धनाने नाही, म्हणजे पारमार्थिक धन म्हणजे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ महाधन माणसानं जोडलं पाहिजे, परमार्थाचं धन जोडलं पाहिजे. धन जोडून श्रीमंताचं नाव श्रीमंती आहे तोपर्यंत, किंवा त्याच्याजवळ पैसा आहे किंवा तो जिवंत आहे तोपर्यंत. पण भगवान परमात्म्याने ज्याला पैसा दिलाय आणि पैसा दिल्यानंतर देण्याची वृत्ती दिली आहे, अशा माणसाचं मरण चांगलं होतं. आणि ती व्यक्ती मेलीत, गेलीत, वारलीत तरी सुद्धा ती व्यक्ती कर्तृत्वाने जिवंत राहत असते. लोक म्हणतात वर काही नेऊ शकत नाही माणूस, पैसा खालच्या खाली करा. मी म्हणतो वर पैसा नेऊ शकते माणूस. मी सांगतोय वर पैसा नेता येतो, फक्त एवढंच आहे त्याला काहीतरी नियम व अटी आहेत. तेवढ्या नियम व अटी सांभाळल्यात की आपला पैसा वर नेला जातो. लोक म्हणतात सोबत नेत नाही, कमवून करता काय? पण मी म्हणतो चांगलं कमवा, ते वर नेता येते. फक्त नियम व अटी आहेत. त्या नियम व अटी ह्या आहेत की तुम्ही पाहिलं असेल, परदेशामध्ये आपलं भारतीय चलन चालते काय? परदेशामध्ये भारतीय चलन चालत नाही. अमेरिकेमध्ये भारतीय चलन चालत नाही. चीनमध्ये आपला पैसा चालत नाही, आपला पैसा चालत नाही. आपल्याला जर परदेशामध्ये जायचं असेल तर आपली मुद्रा त्यांच्या मुद्रेमध्ये कन्वर्ट करावी लागते, आणि मग आपला पैसा जमा केल्यानंतर त्यांच्या देशातला पैसा घेऊन आपण तो पैसा वापरू शकतो त्यांच्या देशामध्ये. मग त्यांच्या देशामध्ये जर आपली मुद्रा, आपले पैसे चालत नसतील, पण आपण जसे ट्रान्सफर करून त्यांचे पैसे वापरतो ना, तसं आपला वर सुद्धा पैसा कामात पडतो. फक्त त्या पैशाला
परिवर्तित करावे लागतात, कन्वर्ट करावं लागतात. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर भारतीय रुपये हे डॉलरमध्ये परिवर्तित करावे लागतात. युरोपमधल्या देशांमध्ये गेल्यानंतर युरोमध्ये परिवर्तित करावे लागतात. चीनमध्ये काय चालतं? टिको चीनमध्ये काहीतरी आहे ना, ते त्यांच्यामध्ये परिवर्तित करावे लागतात. तसं वरही पैसा जाऊ शकतो, फक्त त्या पैशाला पुण्यामध्ये कन्वर्ट करावं लागतं, पुण्यामध्ये. आणि ते पुण्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागतं? हे इकडे दान धर्म करणे. नाही, आम्हाला नाही दिलं चालेल एखाद्या वेळा, पण जिथं जिथं आम्हाला देण्याकरता असं वाटतं की इथं दिल्याने आमच्या 4 लोकांचा फायदा होतोय, त्यांना सत्संग घडतोय, अशा ठिकाणी देणं म्हणजे आपली वरची शिदोरी बांधणे. कोण म्हणते पैसा नेऊ शकत नाही? आपण नक्की नेतो, फक्त तो नेण्यासाठी माणसाने तेवढं तयार असावं. पुण्याईच्या जोरावर माणूस तिथं वर नेऊ शकतो. आणि एकदा का त्याने ते नेलं का मग खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनातला आनंदी आनंद असतो. भगवान परमात्मा आहे तिथं आनंद आहे. पहिली गोष्ट तर चिंता पळाली, मंडपातून चिंता पळाली, घरातून चिंता पळाली. देव आहेत, गोकुळातून चिंता पळाली. 7 दिवस आपल्या गावात दिवाळीसारखं वातावरण असतं. ज्या गल्लीमध्ये जावं त्या गल्लीमध्ये दिवे, रांगोळी, काही आणखी लावून नाही राहिलेत, नवल आहे. आनंदी आनंद असतो. कोण मला माहित नाही, बरोबर पोळी दिली सोडून, म्हणजे नावला लावून दे. खूप महत्वाचं आहे हे. तुम्हाला जरी वाटत असेल ना, नागेश आगला विनाकारण सांगतोय, पण त्याच्या मागचा हेतू तुम्हाला समजलाच नाही इकडे आहे ना. आणि मला तुम्हाला असं भोळ्या सेवेत लोटायचं नाही की हे केल्याने तुम्हाला हे मिळते, ते केल्याने तुम्हाला ते मिळते, हे इतकं वा म्हणजे हे इतकं होईल. हे आपण पहिल्यापासून धंदे केले नाही, हे पहिल्यापासून मी केले नाही. नाहीतर मी जर पहिल्या वर्षापासून जर करतो की नाही, आणा हात दाखवा, पाहू द्या, आणा 500, मी तर आतापर्यंत माझा बंगला बांधला असता. मला तुम्हाला शुद्ध मार्ग दाखवायचा आहे. तुम्हाला माहित नाही, मला तुम्ही तसं खरंच पुत्रवत प्रेम तुमचं माझ्यावर आहेच. याही पुढे एक लक्षात ठेवायचं, खरा परमार्थाची वाट दाखवणं महत्वाची आहे, वाट लावणं नाही. परमार्थाची वाट दाखवायची असते, वाट लावायची असते का लोकांची? अरे, परमार्थावरून भक्तीवरून लोकांचा विश्वास उडेल असं पहिलं कारण आम्ही वागू नये. आम्हाला जर एखाद्या विषयातलं ज्ञान नाही, आम्ही त्याच्यात तोंड घालू नये. आम्हाला जर त्यातलं माहिती नाही, आम्ही त्या विषयावर भाष्य टाळलं पाहिजे. अरे, आम्ही परमार्थाचे गुणगान गाण्यासाठी आलो, संतांचे वचन तुमच्या पुढ्यात मांडण्यासाठी आलो. आम्ही संत वचने सोडून द्यायचे, परमार्थ सोडून द्यायचा, बाकीच भानगळा करत बसायचे. या दाखवा, हे करा, ते करा, यानं हे होईल, त्यानं ते होईल. तर तुम्ही हेच सांगत बसाल तर परमार्थ कधी सांगाल लोकांना? हा तरी कधीतरी विचार केला पाहिजेत ना. आम्ही हे सांगत बसायचं, मग लोकांनी भक्ती कधी करायची? त्यांच्या मनामध्ये भक्ती निर्माण झाली पाहिजेत म्हणून आम्ही या व्यासपीठावर आहोत की नाही? काय इथून वैरभाव निर्माण झाला पाहिजे? तुम्हाला सांगूत का, वैरभाव निर्माण व्हायला काही लागत नाही. ते एका बाबाला चांगलं सांगायचं, 4 लोकांना चांगलं सांगायचं. चौघांची वचन खरेच ठरतील असं नसते. एखाद्याचं एक वचन खराब होऊ द्या, तो चौघायला बदलवतो, 10 जण खराब करतो. विचार केला पाहिजेत आम्ही कधीतरी. इथून सरळ मार्ग लोकांना दाखवायचा, भानगडीत नाही पडायचं लोकांच्या. आपण सुद्धा शुद्ध परमार्थ करायचा. मला सांगा ना, सखाराम बाबांनी कधी कोणाला काय आमिष दाखवलं? कोणतं आमिष दाखवलं सखाराम महाराजांनी? सरळ सांगितलं, भक्ती करा, नामचिंतन करा, या पलीकडे दुसरं काही नाही. श्रीराम बाबांनी काय केलं सांगा ना, ज्यांनी पाहिलं? अरे, भक्तीची वाट दाखवणारे लोक होते. आम्ही या संतांचा कधीतरी आदर्श घेतला पाहिजे, त्यांच्या मार्गावर मार्गस्थ झालं पाहिजे. त्यांनी आम्हाला मार्ग एकच दाखवला, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ. आम्हाला त्यांनी चिंतन करण्यासाठी प्रवृत्त केलं. नामचिंतन घ्या, आपला उद्धार करून घ्या. आम्हाला हे सांगितलं की आम्हाला ही पूजा मांडा, मग ते होईल, ते केल्यानं ते होईल, काही हरकत नाही, मी तुम्हाला ही पूजा सांगतो, मग त्यानं तुमचं कल्याण होईल, हे सांगत बसलेत. मी कोणाची निंदा करत नाही, तेवढा मला अधिकार नाही. पण एक वारकरी म्हणून मला एक मनामध्ये विचार आला की आम्ही वारकऱ्यांनी काय केलं पाहिजे? मला सांगा ना, तुकोबारायने कोण्या दिवशी भविष्य सांगितलं? तुकोबाराय तर म्हणतात आयुष्य भविष्य नाही तुझे हाती. एकीकडे म्हणतात हाती आहे सूत्र विठोबाच्या. हे सगळं जे काही आहे ते विठोबाच्या हाती आहे, तुमच्या आपल्या हाती काहीच नाही.
हे म्हणतात ना, ज्ञानोबाराय तर ब्राह्मण होते. ज्ञानोबारायने काय केलं, कोणाचं भविष्य सांगितलं सांगा ना. बरं, लोकांचं भविष्य सांगू शकतो, बदलू शकतो का माणूस? भविष्य शास्त्राचे जाणकार जरी असलेत ना लोक, भविष्य सांगू शकतात. बदलण्याची ताकद आहे काय? बदलण्याची ताकद कोणाच्याच अंगी नाहीये, एकटा देव सोडला तर. मग आपल्या भविष्य जर बदलतच नसेल, आम्ही भविष्याला बदलवण्याच्या भानगडीत पडू नये. आम्ही शुद्ध आचरण करावं. भगवान परमात्मा आमच्या जीवनामध्ये बदल केल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमचं जर आचरण चांगलं आहेत ना, तुमचा जर मार्ग चांगला आहेत ना, कितीही रस्त्यात काटे असू द्यात, कितीही रस्ता खराब असू द्यात, तुमच्या जीवनात तुमची प्रगती कोणीच टाळू शकत नाही, कोणीच तुमच्या विरोधात जाऊ शकत नाही. किती अख्खं भानगड झालं तरी चालेल. तुम्हाला माहिती असेल, मी सांगितलं होतं तुमचं आयुष्य, तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे म्हणून. आपल्या हातात आहे गाईंनो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी दूर सारायच्या. चिंता सोडून द्यायची, चिंतन करायचं. चिंता सोडून द्यायची आणि त्या भगवान परमात्म्याला फक्त एक सांगायचं की हे देवा, आम्ही तुझं सांभाळ करतोय ना. या जगताच्या भरोशावर नाही, जगताच्या भरोशावर नाही, आम्ही तुझ्या भरोशावर जगतोय. कारण या जगतातले हे जे काही लोक आहेत ना, या लोकांचा स्वभावच असा आहे, ते आम्हाला फक्त आमिष देतात, आमिष देतात. पण ते आमिष देऊन ते पूर्णत्वास नेतीलच याची गॅरंटी नाही. एका हिंदी भक्तिगीतकाराने सुंदर वर्णन केलेलं आहे बघा. झूठे भरोसे दुनिया दिखाए, वक्त पे कोई काम नाए. झूठे भरोसे दुनिया दिखाए, वक्त पे कोई काम नाए.
एकट्या देवावर विश्वास ठेवा. तुमचा जर देवावर विश्वास आहे ना, किती काही होऊ द्या, काही होऊ द्या, कोण वाकळं करू शकत नाही, कोणीच वाकळं करू शकत नाही. देवावर विश्वास ठेवा. आणि मग असा भगवान परमात्मा जन्माला आलात, दुःख पळालं. दुसरी गोष्ट झाली, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचून जप तपेत. गोकुळातल्या लोकांना ज्ञान झालं, आपोआप ज्ञान झालं. देवाची कृपा झालीत ना, माणसाला आपोआप ज्ञानाची प्राप्ती होत असते. होता कृपा तुमची, पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत बैसोनिया, निर्जीव चाले भिंत बैसोनिया. देवाची कृपा जर झाली तर काय नाही होऊ शकत. ज्ञानोबाराची कृपा झाली, रेडा वेद बोलला ना राजा, नागेश बोलीन, याच्यात काय नवल आहे. संताची कृपा होणं आपल्या जीवनात खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. मी सांगू, आपल्याला कोणी पदरात घेऊ ना घेऊत गळ्यात, एखाद्या वेळेला जन्मदात्या मायने जरी आम्हाला पदराच्या बाजूला केलं ना, तरी तुम्हाला सांगतो, माझ्या गुरुमाऊली श्री गजाननाच्या तुम्ही पदरात जात, गुरुमाऊली तुम्हाला जवळ घेऊन तुम्हाला सुखाच्या आनंदाच्या पुरामध्ये न्हावून घातल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासारखा आनंदच कुठला नाही. सद्गुरु गजाननाचं देणं काही वेगळं आहे, महाराजांचं देणं वेगळं आहे. आज आमच्या जीवनात जे मिळालंय ना, ते सद्गुरु गजानन महाराज मुळे आहेत. म्हणून ज्ञान प्राप्त होतं, हे देवाची कृपा आहे. आणि खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याचं हे वातावरण सगळीकडे आहे. भगवान परमात्मा जन्माला आलात, पण भगवान परमात्मा आला म्हणून काय सुख आहेत काय? नाही नाही नाही. देवाच्याही जीवनामध्ये दुःख आलंच ना. तिकडे विषय असा झाला बघा, कंसेन प्रहिसा पूतना बालघातिनी शिशुश्चार निघंती उरग्राम प्रजादिषु. इकडे गोकुळामध्ये आनंदी आनंद आहे, आणि तिकडे मात्र खऱ्या अर्थाने घराघरामध्ये आनंदी आनंद असताना तिकडे मात्र कंसाच्या घशाला घरघर लागली आहेत. त्याला एकच चिंता पडली आहे, माझा शत्रू जन्माला आला, तो कुठं असेल, कसा असेल, काय असेल, त्याला मी संपवलं पाहिजे. याच सगळ्या विचारामध्ये असताना कुठं जन्माला आला असेल ही चिंता मनात करतोय. तेवढ्यात एक स्त्री उभी राहते, जिचं नाव पूतना आहे. ते म्हणते, राजा एवढा चिंता करतोय कशाला? तुझ्या शत्रूलाच मारायचं आहे ना, मग तुझ्या शत्रूला मारण्याची खऱ्या अर्थाने तो जो काही विळा आहे तो मला दे, तो विळा मला दे. मी म्हणतो म्हटले बरोबर मारते. कसं मारणार तू? कसं मारणार म्हटल्यानंतर तिने सांगितलं, तुला लहान मुलाची चिंता आहे ना, मग असं कर, तुझा शत्रू कोण आहे हे तुला माहिती नाहीत ना. कंसा राजा, मी असं करते, जेवढे लहान मुलं या पहिल्या कालावधीमध्ये जन्माला आलेत ना, या सगळ्यांनाच खऱ्या अर्थाने, त्या सगळ्या लहान मुलांनाच मी मारून टाकते. मग म्हटले, तुला कुठली चिंताच पडणार नाहीत असं म्हटलं. आणि लक्षात आलं की हा बरोबर बोलतेत पुतना, बरोबर बोलतेत म्हटल्यानंतर परिस्थिती अशीच झाली. नंद बाबाच्या घरी यशोदा मैया आपल्या कृष्ण कन्हैयाला, आपल्या बाळाला सांभाळ करतेत. त्याचा आनंद. कालकोट अहो बकीयम स्तन कालकोटम, तिने स्तनामध्ये कालकोट नावाचं विष आणलं. पण तरी सुद्धा माझा भगवान परमात्म्याने सहज लीलेने ते प्राशन केलं. पण ते प्राशन करत असताना माझ्या भगवान परमात्म्याने डोळे लावले होते. का डोळे लावले होते त्याच्या मागचं कारण खऱ्या अर्थाने हरिसुरी नावाच्या महात्म्याने सुंदर सांगितलेलं आहे. पहिलं कारण, माझ्या भगवान परमात्म्याने डोळे लावलेत कारण ती दृष्ट स्त्री होती. आणि अशा राक्षसी स्त्रीला पाहून खऱ्या अर्थाने ज्ञान वैराग्याची प्राप्ती होत नसते, म्हणून माझ्या भगवान परमात्म्याने डोळे लावलेत. दुसरा विषय, माझ्या भगवान परमात्म्याने जे डोळे लावलेत ना, ते डोळे लावण्याच्या मागे कारण हे कसं की त्यांच्या इंद्रियाला सवय नाही विष प्यायची. विष प्यायची
आणि सवय नसल्यामुळे एखाद्या गोष्टीची जर माणसाला सवय नसलीत ना तर ते प्राशन करत असताना माणूस डोळे लावतो. उदाहरणार्थ लहान मुलांना जर कडवट औषधी दिली ते मुलं घेतच नाही. घ्यायचं जर म्हटलं ना मग ते पट्ट असे घट्ट डोळे लावून घेतात आणि ते औषधी घेतात. म्हणून देवाने डोळे लावलेत. तिसरं कारण माझा भगवान परमात्म्याने विष घ्यायची सवय नाही. विष घ्यायची सवय कोणाला आहे? महादेवाला आहे. आणि मग त्या महादेवाचं स्मरण करण्यासाठी माझ्या भगवान परमात्म्याने डोळे लावलेत. पाचवं कारण माझ्या भगवान परमात्म्याने शोधलं ही कोण हे शोध घेण्यासाठी आलेत. पुतनेचा इतिहास आम्हाला सांगतो. पुतना ही पूर्वजन्मीची रत्नमाला आहे. बलीची बहीण. ही बलीची बहीण रत्नमाला ज्या वेळेला भगवान उपेंद्र वामन बलीच्या द्वारामध्ये उभे राहिलेत त्यावेळेला माझ्या भगवान परमात्म्याचं ते स्वरूप पाहलं वामन भगवंताचं आणि ती रत्नमाला एवढी मोहित झाली तिला असं वाटलं हे पुत्र जर माझं असतं तर मी याला स्तनपान केलं असतं. ती अपेक्षा व्यक्त करते. पण दुसऱ्याच क्षणाला माझे भगवान परमात्मा मोठं रूप धारण करतात आणि बलीला पाताळामध्ये ज्या वेळेला नेतात त्यावेळेला तिला राग येतो की अरे कपटी विष्णू माझ्या भावाला जमिनीत गाडलं असं वाटतं मला तुझ्या नरडीचा घोट घ्यावा. देवाने दोन्ही तिला आशीर्वाद दिले. तुझे दोन्हीही स्वप्न तुझ्या दोन्हीही इच्छा पूर्ण होतील. म्हणून ती पूर्वजन्मीची रत्नमाला या जन्मामध्ये पुतना होते. मारायलाही येते आणि स्तनपान करायलाही येते. या दोन्ही गोष्टी तिच्या माझ्या भगवान परमात्म्याने मागच्या जन्मातल्या पूर्ण केल्यात. आणि पूर्ण केल्यानंतर माझ्या भगवान परमात्म्याने खऱ्या अर्थाने तृणावर्त नावाचा जो राक्षस आहे त्या राक्षसाचाही उद्धार करून टाकलात. त्या राक्षसाचा ज्या वेळेला उद्धार केलात ना तिथं तो वावटळीच्या रूपाने आलात त्याला सुद्धा मारून टाकलं. एक षटकासूर आला. षटकासूर ज्याला म्हणतात तो षटकासूर सुद्धा खऱ्या अर्थाने शकड्याच्या रूपामध्ये थांबलेला होता. त्याला सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याने लाथाळून दिलं. आता ह्या देवाच्या अगदी लहानपणातल्या बालपणातल्या ज्या लीला आहेत ना या लीलांच्या संबंधामध्ये सगळीकडे चर्चा व्हायला लागलीत. सगळीकडे चर्चा व्हायला लागलीत. ह्या सगळ्या चर्चा होत असताना मनामध्ये मात्र आता एक विचार आहेत की ह्या सगळे एवढे जे संकट येऊन राहिले हे कशामुळे येऊन राहिलेत काही माहिती नाही. यशोदा तर रोज चिंता व्यक्त करते की माझ्या मुलाच्या मागे काय लागलं हे हक्क त्यालाच बिचाऱ्याला भोगावं लागतंय. त्याच्यावर संकट येऊन राहिलेत. याची चांगली शांती केली पाहिजे. एखाद्या चांगल्या साधूला दाखवलं पाहिजे अशी विचार आहे ते. आणि आता तिने ते एक ठाम निर्णय घेतला की आजपासून माझ्या मुलाला परक्या व्यक्तीला माणसाला बाईला कोणालाच भेटू देणार नाही. तिनं ठाम निश्चय घेतला. ज्या दिवशी यशोदा मैयाने ठाम निश्चय घेतला होता ना त्याच दिवशी नेमकं शिवाजी भगवान म्हणजे भगवान महादेव नेमके त्याच दिवशी कृष्ण कन्हैयाच्या ह्या ज्या गोकुळामध्ये वृंदावनामध्ये लीला चालू आहे त्या पाहण्यासाठी आले होते. कारण त्यांनी एकच मागितलं होतं की ज्या ज्या अवतारामध्ये तुम्ही जाल त्या त्या अवताराचं दर्शन मला घ्यायचंय. त्या लीलांचं दर्शन घ्यायचंय. आणि मग त्या लीलांचं दर्शन घ्यायचंय म्हटल्यानंतर मग साहजिकच भगवान महादेव रूप धारण करून आलेत खरी. पण त्यांना माहिती पडलं तसं की आज कोणीच कृष्ण कन्हैयाच्या दरबारामध्ये नंद बाबाच्या वाड्यामध्ये भेटू देणार नाहीयेत. आजपासून त्याला बंदी केलेली आहे. काय करावं समजत नाहीये. आणि समजत नसताना इकडं काय होतं माझे कृष्ण कन्हैया विचार करतायत. तिकडे त्या दोघांचा विचार चालू आहे की आम्ही भेटीसाठी आलो. तुम्ही प्रत्येक जन्मामध्ये आम्हाला टाळतात. याही जन्मामध्ये तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करतायत. असं काय आमच्या हातून चूक झाली की तुम्ही आम्हाला टाळता आहात. शेवटी देवाच्या लक्षात आलं यांना आता काहीतरी भेट देण्याकरता नाटक मला करावं लागेल. असं नाटक करावं. त्या अनुषंगाने माझे कृष्ण कन्हैया पाडण्यात झोपलेले असताना जोरजोरात त्या ठिकाणी रडायला सुरुवात करतात. कृष्ण कन्हैयाचं जे जसं रडणं यशोदा मैयाने ऐकलं तिने हातचे काम सोडून दिले. लगेच धावत कृष्ण कन्हैयाच्या जवळ आली आणि कृष्ण कन्हैयाला जवळ घेऊन सांभाळायला लागली. असंच ना
मग लेकर घ्यायचं म्हटलं की घरात पण कृष्ण कन्हैया काही रडणं थांबत नव्हते. आता ज्या वेळेला आई लेकराला वागवते तर वागवता वागवता त्याचं पोरगं चूप बसलं नाहीत ना, त्या मायला जमतच नाही. मग काय करते ते फारच डोक्याच्या वर गेलं, आपल्या आवाक्याच्या बाहेर गेलं का ती माय लेकरू देते एका बाजूला टाकून, ते राहते एकाकडे, लेकरू लढते तीही लढते. यशोदा मैया लढायला लागली, तेही पोटतही लढतंय, कृष्ण कन्हैया लढतंय, काय करावं समजत ना. मग अशा वेळेला म्हाताऱ्या फार मोठं महत्वाची भूमिका बजावत असतात. एक म्हातारी आली, का ग यशोदे काय झालं? म्हटले बघा ना त्या बाई चुपच राहत नाहीये, रडणं बंदच होत नाहीये. याचं तर हुशार असतात म्हाताऱ्या. तिने पाहता पाहता म्हणते का ग त्याचं पोट दुखतं का ग, काही वावळं खाल्लं का तू ग? बाया तिला बोलता सगळं तपासलं आणि म्हातारीनं सगून पाहला. सगून पाहतात ना, हा सगून पाहला. सगून पाहिल्यानंतर लक्षात आलं की अरे हिला म्हणे दृष्ट लागली ग. म्हटले दुसरं काही नाही, दृष्ट लागलीत म्हटले. हा मग ते दृष्ट काढायची आहे. दृष्ट काढायची तर मग काय अशीच निघणार का? भरपूर प्रयत्न करते पण ते दृष्ट काही निघत नाही. काही दिटा एवढ्या खतरनाक लागतात की त्या निघतच नाही का? म्हणजे काही करा काय ना काढता. ओ आजी दीट काय ना काढता. एक झाडून खेटरानं नाही का, पदरानं मिरच्या मीठ नाही का. कृष्ण माझ्या पांडुरंगाला दृष्ट लागलीत का, त्या पांडुरंगाची दृष्ट काढता. जीवे करते कवनाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया. दृष्ट झाली आणि दृष्ट झाल्यानंतर कृष्ण कन्हैयाचं रडणं ज्या वेळेला थांबलं नाही, म्हातारी म्हणे बाई मी सगळा प्रयत्न केला पण ही दृष्ट काही निघून नाही राहिलीत. म्हटले ही खूप खतरनाक दृष्ट लावलीत. म्हटले काय करायचं आता, तर याच्यासाठी म्हटले दृष्ट काढण्याचा स्पेशालिस्ट असला पाहिजे. पहिले एकच सगळे करत, आता स्पेशालिस्ट झाले आहेत. कान नका नाक घासा सगळे वेगवेगळे झालेत ना, दृष्ट काढण्याचे स्पेशालिस्ट आहेत. त्या स्पेशालिस्ट असं जसं त्या ठिकाणी माहिती पडलं, त्या स्पेशालिस्टला खऱ्या अर्थाने पाहण्याच्या शोधण्याच्या वाटेवर ज्या वेळेला निघालेत ना, त्यावेळेला शिवजीच्या लक्षात आलं की यांना दृष्ट काढणारा कोणीतरी पाहिजे. आणि मग दृष्ट काढणारा जर पाहिजेत ना, मग त्या दृष्ट काढणाऱ्यासारखं स्वरूपही माझं असलं पाहिजे. म्हणून माझे कृष्ण कन्हैयाच्या दर्शनाच्या आशेने माझ्या शिवजीने सुंदर एका जोगी बाबाचं रूप धारण केलं आणि जोगी बाबाचं रूप धारण करून संपूर्ण नगरामध्ये दवंडी पिटल्यासारखं जोरजोरात आवाज करत निघाले. रूप धारण केलं, एक जोगी रूप धारण केलं
आणि ते जोगी रूप धारण करून शिवजी रस्त्याने जायला लागलेत. तिकडून ही म्हातारी शोधत होती, कोणी आहे का दृष्ट काढणार, आहे का कोणी. पण त्या जोगी बाबाला पाहलं. त्यांना पाहिल्यानंतर म्हणायला लागले, बाबा ए बाबा, अरे तुला दृष्ट काढता येते का, आपल्या भाषेत दीट काढता येते का तुला, दीट. जोगी बाबा म्हटले, हा स्पेशालिस्ट आहे म्हटले मी त्याचा, माझा धंदा असतो आहे म्हटले दीट काढायचा. अरे वा, चल म्हटलेत, मग आमच्या मुलाला दीट झालीत, नातवाला दीट झालीत. लगेच शिवजी लगबगीने त्या म्हातारीच्या सोबत यायला लागलेत. यशोदा मैयाने जसं पाहिलं म्हटलं, ए जोगी बाबा थांब, कुठं चालला. म्हटलेत मला बोलावलं गिलावलं काही, निघ म्हटलं इथून, तुझा अवतार बघ, तुझ्या शरीरावरचे कपडे बघ, तो साप आणि ते कुंडलन ते येऊ नको म्हटले, ते माझा मुलगा घाबरणार तुला पाहून, हा दुसरा कोणी असेल म्हटलेत, बहिरूपिया असेल. ते म्हटलेत अगं नाही म्हटलेत, त्यांना असं वाटलं दरवाजावर आलो तर आता दरवाजावरून परत जावं लागते की काय, भीती आहे मनामध्ये, परत जावं लागते की काय. शेवटी कृष्ण कन्हैया पुन्हा रडायला ज्या वेळेला सुरुवात करतात, त्यावेळेला यशोदाला म्हातारी म्हणते, अगं त्या बुड्याला, त्या म्हाताऱ्याला, त्या जोगीला बोलण्यापेक्षा तुझ्या पोराचं रडणं बघणं म्हटले, त्याचं रडणं चालू आहे ना, ते रडण्याला तुझ्या त्या पोराला भीतीपेक्षा रडणं जास्त भारी आहे का. जाऊ दे म्हटले, त्या पोराचा राग रडणं बंद झालं पाहिजे, येऊ दे असं म्हणून यशोदा मैया मान्य करते. आणि मान्य करता शिवजीच्या लक्षात येतं, आता अरे वा जमलं म्हटलेत, आता मला माझ्या भगवंताचं दर्शन येईल. हसत 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 घरामध्ये आले. कृष्ण कन्हैया ज्या पाळण्यामध्ये झोपलेले आहेत त्या पाळण्याजवळ येतात आणि पाळण्याला पाहता बरोबर शिवजी, हसणारे शिवजी रडायला सुरुवात करतात आणि माझे रडणारे कृष्ण कन्हैया हसायला सुरुवात करतात. का हसले? त्या ठिकाणी शिवजी जे रडतायत ना, शिवजी रडतायत भगवंताकडे पाहून, देवा अरे किती परीक्षा घेतात भक्ताची तुम्ही, किती आज लावून बसलोय तरी तुम्ही लवकर दर्शन देत ना, काय प्रभू तुमच्या लीला आहेत, काय याच्यासाठी रुदन करतायत. आणि कृष्ण कन्हैया हसायला लागले. त्याच्या मागचं कारण कृष्ण कन्हैया म्हणतात, कैसे रुलाया, कसं घडवलं म्हटले तुम्हाला, याच्यासाठी देव हसतायत. पण यांना वाटलं काय जोगी बाबा म्हटले चांगला आहे, काय म्हटलेत कारगिर आहे म्हटले, त्याचं हसणं बाळाला दिलं आणि बाळाचं रडणं त्यानं घेतलं. जोगी बाबा त्या ठिकाणी सुंदर पद्धतीने लीला करून भगवान परमात्म्याचं दर्शन करून निघून जातात. आणि तिथून निघून गेल्यानंतर मात्र आता माझ्या भगवान परमात्म्याचा नामकरण विधीचा सोहळा येतो. आणि त्या नामकरण विधीच्या सोहळ्यामध्ये सुद्धा यदुकुलाचे जे पुरोहित आहेत, गर्गाचार्यजी, त्या गर्गाचार्यजीच्या हातून खऱ्या अर्थाने त्यांचं नामकरण ठेवायचं असतं. पण रोहिणी माता आणि यशोदा मैया विचार करतात, आपल्या घरी येत असलेला साधू हा खरंच त्या ठिकाणी त्यागी आहे का, महात्मा आहे का, साधक आहे का, हे आम्ही तपासलं पाहिजे, त्याची आम्ही परीक्षा घेतली पाहिजे. मला असं वाटतं देवाची माय जर परीक्षा घेत असेल तर तुम्ही आपण परीक्षा केली पाहिजे. कधीतरी आम्ही हा विचार केला पाहिजे. एक नियम आहे गड्या, पाणी पिना छान कर और गुरु करना पहचान कर. कोणावरही लगेच विश्वास ठेवूत नका जातो. नागेश आगलावे 3-4 तास कथेमध्ये चांगला बोलतो, त्याचा अर्थ तो चांगलाच आहे असं नाही. मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, तो 4 तास कथेमध्ये काय बोलतो यापेक्षा उर्वरित 20 तासामध्ये काय करतो हे जास्त महत्वाचं आहे. इथं ज्ञानाच्या गोष्टी तो कोणी उभं करते, इथं कोणी ज्याला काय नाही तो इथं उभा करा, तोही परमार्थाच्या गोष्टी करत असतो. पण परमार्थाच्या गोष्टी करणारा पारमार्थिकच असेल असं नाही. लगेच विश्वास नाही ठेवायचा, आधी तपासून बघितलं पाहिजे, तपासून बघितलं पाहिजे. कधी कधी आम्हाला नवल वाटतात, आम्ही बाजारात जातो तो वांगे तपासून बघतो, मिरच्या तपासून बघतो, भेंड तपासून बघतो, तपासतोच ना आम्ही. का रे वांगे बियाचे नाहीत ना, आता तो काय अंदर घुसला काय. पण आम्ही वांगे तपासत असोत, आम्ही कधीतरी साधूला तपासायचा प्रयत्न केला पाहिजे. एक गोष्ट आहे, पाणी पिना छान कर, सांगितलं ना, पाणी तपासून प्यायचं, कचरं नको असायला. आणि गुरु सुद्धा तपासून घ्यायचा, नंतर पश्चाताप करायची वेळ आली नाही पाहिजे. का हो गुरु अंदर तुम्ही, नंतर
नंतर पश्चाताप करायची वेळ नाही आली पाहिजे. तपासून बघायला काय हरकत आहे? कसोटीला उतरवता आलं पाहिजे. देवाची परीक्षा घेतात ना भक्त. आम्ही तरी कधीतरी विश्वास ठेवायचा आणि आम्हाला खरंच ज्याला साधक मानायचंय, संत मानायचंय, तुम्ही तरी गड्या थोडं तपासतात. आमच्या माता माऊल्या फारच साध्या भोळ्या असतात. लगेच एखादा साधू चांगला बोललात की माय महाराज सारखा अभ्यासून मोठा त्यागी कोणीच नाही. बाबा आम्हाला माळ घालता का? माळ घालता का? बाबा माळ घालायच्या लायकीचा नाही. काय बाबाच्याकडून माळ घालतात? खरंच सांगतो मला नाही म्हटलं कोणी, कारण मी घालतच नाही कोणाला. तर मीच तर कोणाचा म्हणजे मीच तर शिष्य नाही झालो आणखी, म्हणजे शिष्यत्व मी पत्करलं. मलाच तर लायकी नाही तर गुरु मी कोणाचा व्हायचा? ते आम्हाला कसोटीला उतरावं लागेल. पण तरी सुद्धा सांगतोय त्यांना, देवाची माय जर कसोटीला उतरवत असेल तर आम्हाला तपासायला काय हरकत आहे? मी तर नेहमीच सांगतो गड्या, आम्ही तर फक्त नकली साधू आहोत. इतकी मजा आहे. हा नकलीच आहे ना बाबा. फक्त हा पोशाख परिधान केलेला आहे. देवाच्या नावाच्या 4-5 माळा काय घातल्या, 2 ग्रंथाचं अध्ययन काय केलं, आम्ही साधू झालो काय? हा अभ्यास साधू थोडी होतो त्याने. साधुत्वाची लक्षणं काही वेगळी आहेत. हा आम्ही त्याचा अभ्यास केला, आम्ही त्याचे आचार्य झालो, आम्ही ते समाजाला ज्ञान पोहोचवतोय, याचा अर्थ साधुत्व नाही. कवित्व केल्याने कवी होऊ शकतो, संत नाही. कथा कीर्तन करून कीर्तनकार होऊ शकतो, कथाकार होऊ शकतो, संत होऊ शकत नाही माणूस. आणि म्हणून कधीतरी आम्ही आमच्या पायरीने सुद्धा राहिलं पाहिजेत. आमची लायकी काय, आमची लेवल काय, आम्ही कधीतरी तपासलं पाहिजेत. आम्हाला असं नको वाटायला आम्ही फार मोठे गेलोत, आम्ही कोणीतरी मोठं झालोत. कधीच मनामध्ये भाव ठेवू नये. मोठं स्टेज मिळालं, समाज मोठा आलात म्हणजे माणूस मोठा होत नसतो. असं जर असतं ना तर तुम्हाला खोटं वाटेल. आमची कथा पातुरड्याला जाते, रोज तिथं 5 ते 7 हजार लोक असायचे. नाही तुमचं येणं झालंय ते एखाद्या वेळेला 5 ते 7 हजार लोक होते. त्याच्यानंतर एका गावाला कथा झाली, तिथं फक्त 100च लोक असायचे. आम्ही याचा अर्थ असा नाही धरलात की आम्ही 7,000 लोकातले माणसं होतात तर आम्ही इथं करायचे नाही. अरे सेवा करायची ती भगवंताची कुठे होऊ शकतेत ना. 4 लोक काय 4,000 लोक काय, लोक असतात. गर्दी नसेल एखाद्या वेळेला, गर्दी असते. आणि मग अशा वेळेला आपण आपली अहंता बाजूला सारायची, मोठे पण बाजूला सारायचं असतं. माणूस कधीच मोठा होऊ शकत नाही. मी लोकांना जर सांगत असेल तर नियम तो आम्हालाही लागू होतो. मी तुम्हाला बोलतो की नाही, तुम्ही या मंडपात आल्यानंतर गळ्या देवापेक्षा मोठे नाही बोलतो ना मी तुम्हाला जर मी म्हणत असेल मग आम्ही कोण झालो? अरे आम्हीही त्याच गणतीतले आहोत ना. आम्ही कथाकार झालो म्हणून काय देवापेक्षा मोठे झालो? उचलू द्या हा ग्रंथ इथून, बस म्हणा नागेश आगला वेला इथं, ऐका तुझ्या वाणीत ताकद बोलून दाखवतो. शक्यच नाही. मला आत्मविश्वास आहे. मी या ग्रंथाच्या भरोश्यावर बोलतो. तुम्हाला खोटं वाटेल. जे आमच्या शयन कक्षामध्ये येतात त्या लोकांना माहिती आहे, खोलीवर गेल्यानंतर मला शब्द सुद्धा बोलता येत नाही. शब्द सुद्धा बोलता येत नाही यजमानजी, खरंच सांगतो. मला एवढी व्याधी आहे कमरेची, ही इथून पासून पाठीची, की मला काही सहन होत नाही राहिलं. पण इथं आल्यानंतर ते टाळ्या, नामचिंतन हे सगळं विसरून जातो. हो माणूस सगळं विसरून जातो. इथं ते देवशक्ती देत असतो की नाही. इथं म्हातारे कुत्तात, ज्यांचे गुडघे दुखतात ते इथं आनंद घेतात. ज्यांना कमरेचा त्रास आहे ते इथं आनंद घेतात. ज्यांना कुठला शुगर असेल, बीपी असेल, हाय लो काय असेल नसेल, ते कोणताच मागचा पुढचा विचार न करता इथं खेळल्या जाते. ही शक्ती कोणाची आहे? देवच ताकद देते की नाही तो. त्याच्याच जोरावर जर असेल की नाही तर त्याला मान सन्मान दिलाच पाहिजे, त्याचीच किंमत रांगली पाहिजे. याचा अर्थ आम्ही त्याचं मोठेपण घ्यावं असं कधीच होत नाही. तपासलं पाहिजे. या विषयावर बोलत होतो. तपासायला आले, काय केलं? रोहिणीच्या जवळ यशोदेने पुत्र दिला तिचा, आणि रोहिणी मातेने यशोदेजवळ तिचा पुत्र दिला. गुरु तपासायला लागले आणि आणायला लागले. सांगितलं महाराज हे आमचे पुत्र आहेत, नाव ठेवा. नाव ठेवता बरोबर गर्गाचार्यांनी पाहितलं आणि बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, अरे कपट करतायत आमच्यासोबत, माझी परीक्षा घेतायत का? लगेच त्या ठिकाणी यशोदेला म्हणायला लागले, यशोदे अयम ही रोहिणी पुत्रो रमयत सुदे गुणे. हे रोहिणी, हा जो आहे ना यशोदे, हा जो पुत्र आहे ना, हा अयम ही रोहिणी पुत्रो,
हा रोहिणीचा पुत्र आहे. म्हणले, का? आता सांगू तुला, याचं नाव सांगतो. हा पुत्र तिचा आहे, हा पुत्र तिला देऊन टाक, तिला देऊन टाक आणि तुझा पुत्र तिच्याजवळ ठेव. दोघीही खचित झाल्या. लक्षात आलं तर आम्ही गुरुची परीक्षा घेतली, पण खरंच हे त्याच अधिकाराचे आहेत. आम्ही तपासून बघितलं, आता आम्हाला यांना शरण जायला हरकत नाही. आणि म्हणून तपासल्यानंतर आता त्या शरण गेल्या. आणि शरण गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आता त्या ठिकाणी नाव ठेवतायत. आख्यास्यते राम इति बला धिक्यांत बलं विदु यदुनाम पृथक् भावा संकर्षण मुनश्नुतः. याचं नाव, याची शक्ती अगदी असीम बलवान असलेला, याचं नाव बलराम भैया किंवा संकर्षण असं नाव ठेवतो. संकर्षण असं नाव ठेवतो. बोलिये बलिराम भैया की. बलिराम भैयाचं नाव ठेवलं. आणि बलिराम भैयाचं नाव ठेवल्यानंतर आता म्हटलं, या मुलाचं नाव सांगा, या मुलाचं नाव सांगा. म्हटल्यानंतर आता गर्गाचार्यजी कृष्ण कन्हैयाच्या जवळ त्या यशोदेच्या बाळाजवळ गेलेत. आणि त्या बाळाच्या जवळ गेल्यानंतर त्या बाळाला पाहतच बसले. एकच पाहत आहेत, हालतही नाहीयेत, डोलतही नाहीयेत, बोलतही नाहीयेत. यशोदा मैया विचार करते, काही झालं काय? एकटक पाहतोय हा बाबा, माझ्या मुलाला काय नजर लावतो की काय? म्हटलं एकटक पाहतोय, काही झालं का? हल्लो बाबा, कहाँ पर खो गए? गर्गाचार्य जी कहते थे, यशोदा क्या बताओ, तेरे लाला को देखा और देखते ही रह गए. तुझ्या या कृष्णाला पाहिलं, तुझ्या या बाळाला पाहिलं, आणि या बाळाला पाहिल्यानंतर त्याच्यावरनं माझी दृष्टीच हटत नाहीये. यशोदा, तुझ्या बाळाचं तुला काय सांगत म्हटले, आसनम वर्णास्त्रयो हास्यम गृहतोनुत युगतनो. अशा पद्धतीचं स्मित हास्य युगात मध्ये सुद्धा कोणा मुलाचं नाहीये. तुझ्या मुलाचं स्वरूप पाहिल्यानंतर तुझा मुलगा एवढा आकर्षण करतोय की त्याच्यावरची नजर माझ्याच्याने हटत नाही आहे. म्हणून खऱ्या अर्थाने तुझ्या पुत्राचं नाव ठेवतोय शुक्लो रक्तम तथा पीतम इदानी कृष्णता गता. खऱ्या अर्थाने माझ्या संपूर्ण शरीराला ज्याने आकर्षण केलं तो माझंच नव्हे, संपूर्ण सृष्टीला जो वेध लावणार, आकर्षण करणार, अशा तुझ्या पुत्राचं नाव मी कृष्ण ठेवतो. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की. कृष्ण कन्हैयाचं त्या ठिकाणी नाव ठेवलं. आणि नाव ठेवल्यानंतर माझे कृष्ण कन्हैया आपापल्या पर्यंत त्यांना दान दक्षिणा देऊन त्या ठिकाणी गर्गाचार्यजीला पाठवून देतात. आणि गर्गाचार्याला पाठवल्यानंतर आता मात्र यांनी विचारलं, का ग रोहिणी, काय नाव ठेवलं ग तुझ्या मुलाचं? ते म्हटलं, माय काहीतरी असं बलराम काहीतरी ठेवलं. असं का? आणि तुझ्या? अगं म्हटले, माझ्या मुलाचं तर मला नावच आठवत नाहीये, फारच कठीण नाव ठेवलं. नाव ठेवा, पण इतके कठीण की बापाला मायला नाही यावं, इतके कठीण नाव. ते म्हटले, खरंच मला कृष्ण लयच कठीण नाव वाटतंय ग. आणि मला बलिराम सुद्धा लय कठीण वाटतंय. म्हटले, मग आपण म्हटले टोकन नाव ठेवू. टोपन नाव ठेवायचं. म्हटले, मग काहीच नाही. म्हटले, मी तर याला बलवा म्हणेल. म्हटले, वा, मग तू त्याला बलवा मी म्हटले मी कन्हवा म्हणेल, नाही का? आणि मग कृष्ण कन्हैयाला कन्हवा आणि बलवा दाऊ भैयाला दोघांचं सुद्धा नाव घ्यायला लागले. आणि कन्हवा म्हटलं का कृष्ण कन्हैयाने लगेच माझ्या यशोदा मैयाच्या जवळ धावत यायचं, त्यांच्या जवळ चालत यायचं. बलवा म्हटलं का पुन्हा धावून यायचं. पण नंद बाबांना बोलावलं की कृष्ण कन्हैया पळून जात. यशोदेने बोलावलं का देव जवळ येत. का? नंद बाबा अहंकार आहेत, राजे आहे, आणि यशोदा मैया माता आहे, म्हणजे प्रेम आहे. भगवान परमात्मा प्रेमाने बोलावलं तर येतो, तो अहंकाराने येत नाही. हा त्याच्या मागचा भाव आहे. कारण नंद बाबा जे राहत होता तो राजेपणानं राहत होतात ना, राजेपणानं राहत होतात. याच्यात माणसाने राहत असताना राजेपण सोडून द्यायचं असतं. कोणी मी मोठा, कोणी लहान, हा भाव ठेवायचा नसतो. या मंडपात हा भाव चालत नाही. इथं सगळे आम्ही देवाचे आहोत अशा म्हणून भाव चालतो. आणि देव मोठेपणाजवळ नाहीच आहे.
आणि म्हणून नंद बाबाने बोलावलं का देवानं यायचं नाही पण यशोदेने बोलावलं नंतर यायचं. अशा अनेक लीला माझे कृष्ण कन्हैया करतात. एकदा कृष्ण कन्हैयाने माती खाल्ली, त्यावेळेला माती खाऊन माझ्या भगवान परमात्म्याने खऱ्या अर्थाने त्यांना विश्वरूप दर्शन दिलं. आणि असं विश्वरूप दर्शन केलेले माझ्या कृष्ण कन्हैयाने अनेक लीला करत असताना यमलार्जुनाला सुद्धा मुक्त करून टाकलं. आणि मुक्त करून माझे कृष्ण कन्हैया आज घराच्या बाहेर निघालेत. आणि घराच्या बाहेर निघाल्यानंतर सगळ्या गोपाळांना भेटलेत. त्या गोपाळांना ज्या वेळेला भेटलेत ना, माझ्या कृष्ण कन्हैयाचं ते रूप इतकं. सकाळच्या कथा प्रसंगामध्ये माझा भगवान परमात्मा अगदी लहानपणापासून आपल्या आईच्या सोबत खेळत असताना, वावरत असताना आम्ही बघितले. आणि पहिल्यानेच माझा भगवान परमात्मा कृष्ण कन्हैया आज आपल्या घराच्या बाहेर पाय टाकतात, चरण टाकतात. भगवान परमात्मा बाहेर आल्यानंतर सगळ्यात आधी गोपाळांच्याकडे पाहलत. आणि त्या गोपाळांच्याकडे पाहिल्यानंतर माझा भगवान परमात्मा पाहता क्षणीच त्या ठिकाणी त्या गोपाळांच्या शरीराला पाहलत आणि सांगितलं, का रे किती क्षीण झालं तुमचं शरीर, किती लोळ झाला आहात तुम्ही, काय कारण. आता गोपाळ सांगतायत, देवा तू श्रीमंताच्या घरचा आहेस, तुझं खाणं वेगळं, आमचं खाणं वेगळं, तुला कष्ट नाही तुझ्या जीवनात, आमच्या जीवनात लागेल तेवढे कष्ट आहेत. आणि म्हणून तू आमच्यापेक्षा सुदृढ असतील यात काय नवल आहे. भगवान परमात्मा म्हणतायत, दूध तुमच्याही घरी आहे, दूध माझ्याही घरी आहे, मीही दूधच पितो, तुम्ही दूधच पितात, मग लोळ होण्याचं कारण काय आहे. ते म्हटले, ए देवा तुला कोणी सांगितलं आम्ही दूध पितो का. ते म्हटले, तुमच्या घरी गायी आहेत ना. हो म्हटले, गायी जरी असलेत आणि दूध जरी असलं, ते दूध म्हटले आम्हाला मिळत नाही. दूध सगळं डेअरीत, आमच्या डेअरीत फक्त ताकद, आम्हाला दुसरं काही मिळत नाही. आणि मग न मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने आम्हाला आता जे आहे ते प्राशन करावं लागतं. आणि मग जे आहे ते प्राशन करायचं असेल तर मला खरं सांग, गवडियाचे ताक पिरे कोण पोरे चांगली. ताक पिणारे मुलं कुठून चांगली होतील रे. भगवान परमात्मा म्हटले, तुम्ही जर समजा ताकच पित असाल, तुमच्या हक्काचं तुम्हाला मिळायला पाहिजे, तुम्हाला तुमच्या हक्काचं मिळायला पाहिजे. आणि मग ते हक्काचं मिळण्यासाठी माझा भगवान परमात्मा त्यांना सांगतोय, तुम्हाला जर खरंच इच्छा आहेत ना, मग तुम्ही माझ्यासोबत चाललं पाहिजे, माझ्यासोबत चाललं पाहिजे, माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, तुम्ही माझ्या मागे मागे या. काय केलं भगवान परमात्म्याने, विचार केलात की आता या गोपालांना सुदृढ बनवता आलं पाहिजे. आणि ते सुदृढ बनवण्याच्या उद्देशाने माझा भगवान परमात्मा खऱ्या अर्थाने चौर्य कर्म करण्यासाठी त्यांना घेऊन जातो. बघा, हरिसुरी नावाचे महात्मे म्हणतात, एखादे कीर्तनकार महाराज किंवा कथाकार महाराज भगवान परमात्म्याने चोरी केली असं म्हणून जर पुढे निघून जात असतील तर त्यांना सुद्धा दोषच लागतो. त्यांनी त्या विषयाचं खंडन करावं की भगवान परमात्म्याने नेमकी चोरी केली ती कशाची केली हे सांगता आलं. कारण चोरी केली तर आम्हाला हे सगळं माहिती आहे, पण नेमकं देवानं काय चोरलं हे महत्वाचं आहे. काय चोरलं हे माहिती असलं पाहिजे. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. भगवान परमात्म्याने चोरी केली पण चित्ताची केली. एका ठिकाणी तर सुंदर वर्णन करून सांगतात, हरिने माझे चित्त, हरिने माझे चित्त,
परखियाची सांगता गोष्टी, घरची कुटी, घरची कुटी, घरची कुटी खातीला हरिले हरिले माझे चित्त. जमलं ना? अशाचे दोन अर्थ होतात ना, काय म्हणते गाळा असं नाही झालं पाहिजे. भगवान परमात्म्याने चोरी केली, चोरी केली. प्रारब्ध हे शिळे दई, याने माझे खादले गे बाई, संचित विकल्प दुधानी त्याही कृष्णे फोडिल्या. भगवान परमात्म्याने चोरी केली, पण नेमकी कशाची हे आम्हाला समजलं पाहिजे. भगवान परमात्म्याने गोकुळातल्या नर नारींचं चित्त चोरलंय, त्यांना आकर्षित केलंय, आणि मग त्याच्यामुळं त्यांना रस्ताही दिसत नाही. ते एवढ्या बेभान झाल्या, एक दिवस दही दूध विकायला गेल्या आणि म्हणायला लागल्या, गोविंदू घ्या, कोणी गोपाळ घ्या घे. बाकीच्या हसायला लागल्या, का ग काय झालं, पागल झाल्या का? तव तव हसती मथुरेच्या घे. मथुरेत गेल्या, तिथं म्हणते कोणी गोविंद घ्या, कोणी म्हणते गोपाळ घ्या. अगं दूध आहे तुझ्याकडे. मनामध्ये कृष्ण कन्हैया ओढ लावून देतो, आणि मग आम्हाला तेच ते स्मरण होत राहतं, तेच ते स्मरण होत राहतं, तेच आमच्या डोळ्यासमोर फिरत राहतं. तुम्ही बघा, कथा होऊ द्या, कथा झाल्यावर निदान 15 दिवस आम्हाला कथेतले विषय आठवतात, आम्हाला तिथलं येणं जाणं आठवते, आम्हाला ते आमच्या डोळ्यासमोर फिरतात, नाही का? कधी कधी दिल से प्यार से जोर से आठवतात. हे का आठवतं? तो गोविंदामध्ये मन रमून गेलेला आहे, आणि मग त्या कृष्ण कन्हैयाचा आठव होतो. आता नित्याने जो कृष्ण कन्हैया संगतीमध्ये आहे, त्या कृष्णाचं स्मरण मनात येणार नाही का? ते विसरून जायचे, घरचं काम विसरून जायचे, आणि मग विसरल्यामुळे आता काय तर भगवान परमात्मा त्या गोपाळांच्या सोबत चोरी करायची, आणि बरोबर ते चोरी ही असंच घर कोण पायत करायची की ज्याने त्यांना आव्हान केलंय. काय म्हणतात मराठीत त्याला, चॅलेंज. आव्हान केलं ना, गेरे पेंड्याला घराचा नंबर लिहितो, हिनं चॅलेंज केला, हिच्या घरी जायचा. एक कृष्ण तुझ्या अंगात ताकद असेल तर फक्त मग बांधते ना तुला. आम्हाला घेरे नंबर मला बांधते म्हणते. कृष्ण कन्हैयाने अगदी बरोबर रात्रीचे वेळ म्हटले, घराकडे घर नंबर लिहून घेतलं ना, ते म्हणे मला बांधतो, चला म्हणे सगळी सगळी टीम तिच्या घरी. अख्खीच्या अख्खी टीम त्या गवळणीच्या घरी गेली. पोटभर दही दूध खाऊन घेतलं, लोणी खाऊन घेतलं, बाकीचे डेरेस फोडून टाकले. सगळे गोपाळ निघालेत कृष्ण जागेवर. बाकीचे म्हणतात, का रे काना चल ना, मोठं काम बाकी आहे म्हणे. थांब, काय करायचं? काहीच नाही म्हटले, तुम्ही निघा, मी आलोच. कृष्ण कन्हैया ते झोपलेले होते, दोघं पती पत्नी. घेतली तिची वेणी, नवऱ्याची दाढी घेतली, पतिदेवाची दाढी घेतली, तर तिच्या वेणीची गाठ बांधली. गाठ बांधली तर निघून चालले आले, तर पोराला सांगितलं, पाय जा, होळीचं बोंब होळी आहे ना, उद्या सकाळी होळीचं बोंब निघणार आहे म्हटले. पहिले काढत होते, आता बंद झाले ना, ते येणार आहे म्हटले. सगळ्यांनी तयार राहा, पोरे तयार, पोरे तयार. सकाळी सकाळी बाई घरकाम करण्यासाठी उठली. जशी उठलीत ना, आता दाढीला वेणी, पूर्वीच्या दाढ्या लंबाल्या होत्या, मग ते दाढीला जशी बांधलीत ना गाठ, ते बाई जशी उठली त्याच्या दाढीला झटका बसला, नीच्या वेणीला झटका बसला. आधी तर त्या दोघांचंच भांडण झालं, मला कशाला झटका मारला, झोपू दे ना. अहो म्हटलेत, मला माहित नाही, तुम्हीच तर माझ्या वेणीला झटका दिला. दिवा मालवलेला होता, तो प्रज्वलित जसा करतून पाहतात, तो काय दाढीची आणि वेणीची गाठ आहे. दाढीची आणि त्या वेणीची गाठ पाहिल्याबरोबर तो म्हटला, सोड पटकन. सोडायचा प्रयत्न केला, ते सुटतही नव्हती. शेवटी त्यानं तोडायचा प्रयत्न केला, तोडायला लागला, ती तुटतही नव्हती. त्याने म्हटलं, या दिव्यावर जाळून टाक. जाळीता जळेना, तोडीता तुटेना, प्रमाण आहे. काग म्हटले, हे जळूनही राहिली नाही, तुटूनही राहिली नाही, काय झालं काय? हे काही तू कृष्णासोबत खोड्या गिळ्या केल्या होत्या का? ते म्हटले, अहो तुम्हाला सांगू का,
म्हटलं होतं की तू फक्त माझ्या घरी येऊन दाखव, तुला अशी बांधते ना, धन्य म्हणे, हे त्याच्याच परिणाम आहे. म्हटले आता काहीच इलाज नाही म्हणे, आता आपल्याला त्याच्याच घरी जवळ जावं लागेल. तो बाबा काही स्वतःहून येत नाही. जायचं म्हटल्यानंतर मग आता झालं असं, बाई होती उंच, बुवा होता ठेंगणा. चाललं ते सोंग पुढे, पोट्टे मागून कल्ला करत ते सोंग पुढे, पोट्टे कल्ला, पोर राहिले तर कल्लाच पाहिजे, यायला काय घेणं नाही. होईचं बोम. कृष्ण कन्हैयाच्या जवळ आले. म्हटले, कान्हा मनापासून माफी मागते रे, तुला डबल बांधायचं. ते देव म्हणजे सगळे सोबत खेळ म्हणे, माझ्यासोबत नको खेळ. देवाच्या दरबारात जाता बरोबर तिची गाठ सुटली. माझ्या पत्रीचं सांगत नाहीये, पतीची दाढी माझी वेणी, या दोहीची गाठ बांधुनी, गाठबाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा कान्हा, ओठवर सोसू धिंगाणा. यशोदेचं गाराणं आहे. गाराणं घेऊन गेल्यानंतर एक गवळण सांगायला लागलीत ना, दुसरी आणि जाऊनी याने बघ काय केली, खोडी पतीची दाढी आणि माझी वेणी. अशी एक गवळण आणायला लागल्यात आणि एक गवळण सांगत होती. एक गवळण तर आलीत. म्हटले, यशोदे काय सांगू तुला, वर्णन केलंय. यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग, तुझ्या कान्हाला काहीतरी सांग, यशोदे ग तुला येईल राग. यशोदेला सांगायला लागले, देवाची खोडी, एक खोडी औषधाने सांगायचं. पण यशोदा मैया मात्र आपल्या मुलांचा दोष काही मनावर घेत नाही. कारण जगाच्या पाठीवरचं आईचंच एक कोर्ट असं आहे की त्या कोर्टामध्ये मुलाचा कुठलाच निर्णय मुलाच्या विरोधात लागत नाही. त्या आईच्या कोर्टामध्ये मुलगा हा सदैव निर्दोषच असतो. तिच्या जवळ पोरासाठी कधी दोष नसतोच बघा. एक काही पोरं गिल्ली दांडू खेळत होते, विटी दांडू खेळता खेळता विटी मारणाऱ्या मुलाचं विटी उडून गेली. रस्त्याने जाणाऱ्या माणसाच्या डोळ्याच्या थोडी वर लागली, इथं लागली, जसं लागली ना तोंड पडली, थोडी फोडाला लागलं, बेंड आलं मोठं. जसं बेंड आलं, अरे थांब थांब थांब, पोरं पळ निघाले. पळत निघाल्याबरोबर त्या ठिकाणी विचारायला लागले, अरे कोणाचं पोर होतं ते, कोणाचं पोर होतं ते. विटी मारलीत आणि विटी जशी मारलीत ना, विचारलं घराचा पत्ता जसा विचारलात ना, ते सांगायला लागले जा त्याच्या घरी. हे सगळेचे सगळे तिच्या घरी गेले आणि तो आवाज द्यायला लागला, ए बाई घराच्या बाहेर. काय म्हणजे काय दिसत नाही हे बघा. म्हटले काय झालं दादा, का रागावताय? अहो म्हटले तुमचा मुलगा रस्त्यावरती विटी दांडू खेळत होता. मग काय, मग त्याने विटी मारलीच ना माझ्या डोळ्याला, हे बघा इथं. बरं म्हणे डोळा वाचला. ते म्हणे, ओ दादा ही विटी माझ्या मुलाने मारली नाही. तो म्हणे, अहो मी एकटा नाही, असे 10-15 मुलं साक्षीदार आहेत ना.
म्हटले माझ्या मुलाने मारलीच नाही. अहो तुम्ही कसे काय बोलतात? मी पाहिलं माझ्या डोळ्याने. अजिबात नाही म्हटले माझ्या मुलाने ही बिटी मारलीच नाही. म्हणे का मारली नाही? ज्या अर्थी म्हणते तुमचा डोळा फुटला नाही ना, त्या अर्थी ही बिटी माझ्या मुलाने मारलीच नाही. माय मुलाचा गुन्हा कधीच मान्य करत नाही की माझ्या मुलाने गुन्हा केला, मान्यच करत नाही. यशोदा म्हटले माझ्या मुलानं काही केलं नाही. तुम्ही ठाईच्या ओढाळ गे, तुम्ही 12 घरच्या 12 गे, तुम्ही अशाच आहात म्हटले. तुम्ही नका सांगू मला काही. पण ज्या वेळेला भगवान परमात्म्याला कधीतरी गारानं सांगायला येतात ना, तर गंमत लोकांचं मन भरण्यासाठी त्या ठिकाणी सांगावं लागत असते. त्यावेळेला यशोदा मैया त्याला सांगते, तर रे कृष्णा थोड्या करू नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. सांगितलं कृष्णा नको करू रे असं. पण मग घरात ठेवलं तर पोरे घरात तरी चांगले राहतात काय? ते घरात ठेवले तर घरात हन्यास आणतात, शाळेत ठेवले तर शाळेत, मंडपात आले की शेवटी ते लेकरच ना. लेकर थोडी शांत राहतील. बरं कधी कधी नवल आम्हाला हे वाटतं मस्त्या लेकर नाही करतील का मग म्हातारे करतील. पण कुठल्याही गोष्टीला आवर असला पाहिजे का? आवर असला पाहिजे. यशोदा मैया आवर घालते की नाही? आपलंही काम आहे आवर घालणं. आपला कान्हा एकटा का असेल ना का 4-5 असो, आवर घालायची. यशोदा मैयाने आवर घालायचं म्हणून आता लक्षात आलं हे काही जमून नाही राहिलं. यशोदा मैया गणपती बाप्पाला नवस करते. गणपती बा तुम्हाला नवस बोलते मी. म्हटले काय? माझ्या मुलानं जर 1 महिनाभर खोडी केली नाही, तुम्हाला मी मोदकाचा नैवेद्य खाऊ घालतो. जमलं म्हणे आपल्याला आता मोदक खायला मिळतील. अरे मग काय म्हण, आता नवस तर केला पण गणपती बुवाला चिंता पडली स्वतःची. शांत राहण्यासाठी नवस केलाय हे सत्य आहे, पण कोणाला शांत करायचंय? आपल्या बापाला. सांगायचं कसं? कशुपशी गणपती बा कृष्ण कन्हैयाच्या जवळ जातात, सांगतात कान्होबा रामराम. काय रामराम? अहो माहित आहे की नाही काय झालं? काय झालं? काही नाही म्हटले. अमेरिका इराण इस्रायलचं युद्ध. ते नका सांगू म्हटले, मुद्द्याचं बोला. नाही हो म्हटले, तर मोठा वाद पेटला होता. म्हटले काय झालं? माझ्या इज्जतीचा प्रश्न. अरे सरळ बोला ना काय झालं? काही नाही म्हटलेत, विषय असा आहे तुमच्या कोर्टात एक निकाल लावायचा आहे. म्हटले काय? एका आईनं नवस काढला. म्हटले कायचा? शांत राहण्याचा. म्हटले मग तो जर देवाचा नवस पुरा झाला नाही तर देवावरचा विश्वास राहील का? नाही राहणार म्हटले. मग समोरच्यानं काय करायला पाहिजे? म्हणजे शांत राहायला पाहिजे. मग तुम्ही शांत राहाल का? म्हणजे काय? तुमच्याच आईनं नवस केला तुम्ही शांत राहिले पाहिजे म्हणून. काय बोलता? हो देवा, तुम्ही शांत राहिले पाहिजेत म्हणून तुमच्या आईनं नवस केला.
तुम्ही खोडी करू नका निदान महिनाभर, नाही तर उद्या पुढे कलियुगातले लोक तसेच तर 10 दिवसानंतर मला बुडवतात आणि माझ्या पुढे नाचत नाचत नेऊन बुडवतात. याच्या पुढे मला तसं न ठेवतात, ते आत घालतील, म्हटले गड्ड्यात घालतील. माझी किंमत राखा. शेवटी देवाला वाटलं देवाचं देव पण सांभाळण्यासाठी माझ्या कृष्ण कन्हैयाने 1 मास देवे खोडी नाही केली, प्रचिती आली यशोदेसी. यशोदा मैयाला प्रचिती आली की म्हटले गणपती बुवाच्या मुळेच माझ्या मुलाच्या खोड्या थांबल्या. मग आता थांबल्या तर मग बोललेला नवस पुरा करावा लागेल की नाही? नवस बोललेला पुरा करावा लागतो. नवस बोललेला पुरा करायचा म्हणून यशोदा मैयाने त्या ठिकाणी चांगले चांगले मोदक केले, चांगले चांगले मोदक केले. गणपती बाबा म्हटले जमलं गड्या, जे लोकांच्या घरी खातात त्याच्या घरी आज आपल्याला खायला मिळून राहिलं, किती आनंद आहे नाही का? खाऊ लोकांच्या घरी खाणारे खाऊ नसतात घालत ते, आणि ज्याच्या घरी खायला गेले लोक महाराजच्या घरी खाल्ला मी आज, कारण महाराज लोक काही देतच नाहीत ना, ते खायचं का? आज आम्ही देवाच्या घरी खाऊ, त्याचा आनंद मनामध्ये आहे. आणि आनंद मनामध्ये असताना मोदकाचे पात्रच्या पात्र त्या ठिकाणी आणून ठेवले. गणपती बुवा मोदकाला पाहतायत, कधी वैश्वदेव होतो आणि कधी मी मोदक खातो त्या विचारात आहेत. तो विचार करतात ना करतात तोवर झालं असं, त्या ठिकाणी धूप राहिलं होतं. धूप द्यावं लागतं ना, धूप द्यावं लागतं. धूप हे आपल्या संस्कृतीचं लक्षण आहे. धूप आपल्या पूजनामध्ये धूपच असतं नाही का? धूपम दीपम समर्पयामी असंच म्हणतात ना. भूदेवता म्हणायचं असलं तर अगरबत्ती समर्पयामी कोणता महाराज म्हणतो? त्याचं कारणच असं आहे, अगरबत्ती ही लावतच नाहीत. हिंदू संस्कृतीमध्ये नाही सांगितलेलं आहे. तो भाग वेगळा, मला काही तिकडे शिरायचं जाऊ द्या. मग तिचं धूप राहिलं घरात, धूप राहिलं. ते म्हटलं अगं बाई धूप राहिलं, धूप घेऊन येते. कृष्णा मी धूप आणायला चालली, तोपर्यंत रखवाली कर, बोक्या गिक्या येईन म्हणे. आई तू जा म्हणे, मी असेपर्यंत दुसऱ्या बोक्याची येण्याची ताकद, मी असताना दुसऱ्या बोका कसा काय येणार? कृष्ण कन्हैयाला सांगितलं. तोपर्यंत आई धूप आणायला गेली, आणि धूप आणायला गेल्यानंतर गणपती बुवाला कृष्ण कन्हैया म्हणतात, ओ गणपती बुवा कशासाठी आले? कशा म्हणजे आमंत्रण आहे म्हणे आज तुमच्या घरतून. कसं काय म्हणजे काय आमंत्रण? कायचं काय? मोदक खायचे आहेत म्हटले. मोदक तुम्ही नाही मी खाणार. अहो म्हटलेत नवस माझा आहे, मला खावं लागेल ते, मला खावं लागेल ना. कृष्ण कन्हैया म्हणत तुम्हाला खावं लागेल ते तिकडचं, ते बाकी नका सांगू. घर कोणाचं आहे म्हणे? घर कोणाचं म्हणे? तुमचं. आई कोणाची आहे म्हणे? तुमची. बनवलं कोण म्हणे? तुमच्या आईनं. खाईन कोण? असा बुक्का गिक्का मागे केला. गणपती बाबा म्हणे आपली ढेरी अंदर घालवायला पुरत. देवानं अख्खेच्या अख्खे मोदक खाऊन घेतले. इथपर्यंत मोदक आले, इथपर्यंत मोदक आले. कारण कसं आहे, घरी एकट्यात जेवण पंक्तीत जेवण फरक पडते नाही का? एकट्यात जेवते तर 1-2च्या वर माणूस जेवत नाही, पण पंक्तीत आला की 1-10चा ॲव्हरेज कधी लागतो काही समजत नाही. मग गणपती तिथं त्या ठिकाणी देवानं असं पुरं खाऊन घेतलं, तर ते लोटायचं म्हणून ते गणपती बुवा, ते गणपती बुवा. आता गणपती बुवा गुळाचे, कोणी गुळाचे करते, कोणी ते सुपारीचे करते. जसे गणपती बुवा सांगितलं, गणपती बुवा हे मोदक इथपर्यंत आले, ते सगळे आत टाकून द्या, बरोबर लेवल लावून द्या त्याची. देवानं गणपती सहित खाऊन घेतलं. आणि आई आली, धूप घेऊन या, आली सदनाते, रीता हारात येते देखली या. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे बरं, माझ्या पदरीचं बोलत नाहीये मी. आईनं पाहलं, आई म्हणते अरे कुठं गेला? म्हटलं देव कुठं गेला? त्यावेळेला खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याला हसा आला की देवाशीच पुसे देव काय झाला नाही का? देवाला विचारते देव कुठं आहेत? काय थोर पुण्य सावत यशोदा मैयाचं, काय थोर पुण्य सावत नंद बाबाचं, की तिच्या प्रत्यक्ष भगवान परमात्मा तिच्या घरी राहतोय, तिला आई म्हणतोय, तिला आई म्हणतोय. आज किती मोठं पद सिद्ध झालं माझ्या यशोदा मैयाला. काय पुण्य केलं शिलो, काय पुण्य केलं शिल यशोदा मैयाने की भगवान परमात्म्याने तिला आई म्हणावं. त्याच्या मागे सुद्धा एक सुंदर अशी कल्पवेदाची कथा आली आहे बघा.
काय झालं रामायणामध्ये, रामायणामध्ये असा एक गोड प्रसंग आहे. रामप्रभू ज्या वेळेला विवाह करून परत आलेत ना, परत आल्यानंतर रामप्रभूच्या कानावर विषय आला की उद्या मला राजगादी मिळू शकते. बघा हा, फार कमी लोकांना हा विषय माहिती आहे. मला गादी मिळू शकते असं ज्यांना ज्या वेळेला माहिती पडलं त्यावेळेला त्यांनी सगळे काम बाजूला सारलेत आणि आपल्या मायेच्या भेटीला गेलेत. कोण्या? कैकई मातेच्या सदनामध्ये गेलेत आणि सदनामध्ये गेल्यानंतर आईसोबत संवाद साधतात. ए आई, झोपलीस? कैकई माता म्हणते, अरे राम तू आलास, ये बाळा. अरे झोप कशाची म्हटलेत, उद्या तर तुझ्या राज तिलकाची तयारी करायची आहे ना, मला सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या पाठीमागे आहेत, सर्व कार्य आम्हाला करायचे. कौशल्य आई एकट्या काय करतील, सुमित्रा एकटी तरी काय करेल, तुझ्या वडिलांना तर काम सुचत नाही, एवढ्या मंत्र्यांच्या कामा भरोशावर मी सोडू शकत नाही, मला सुद्धा मेहनत घ्यायची आहे राम, मला उद्याला तुझ्या राजगादीची व्यवस्था लावायची आहे. त्यावेळेला रामप्रभू म्हणतात, आई मला त्याच राजगादीच्या बद्दल तुझ्यासोबत बोलायचंय. काय बोलायचंय? तू का कशाला वेळ घालतोय माझा? अरे मला लवकर जायचंय ना. आई अगं ऐक तर खरं, आई मला तुला काहीतरी मागायचंय. अरे राम, हे काय बोलायची वेळ आहे का रे? आणि काय मागतोय तू, मला सांग तर, काय मागायचंय तुला? आई मला मागायचंय, तू मला देशील का? अरे काय पण नाही म्हटले, देशील का सांग. कौशल्या क्षमा मागेल. कैकई माता म्हटलीत, हा देतेत नाही, तुला बोलतो असं नाही म्हटलेत, मला तुला वचन द्यावं लागेल. आई मी जे काही तुला मागणार आहे ना, त्यासाठी तुला मला वचन द्यावं लागेल की मी तुला देते. पण त्याही आधी ते ऐकून घे आई, मी जे तुला मागणार आहेत ना, ते मागल्याने समाजात तुझी अवहेलना होणार आहे, समाज तुला नावबोट ठेवणार आहे, एवढा तुला कलंकित करतील की कलियुगामध्ये तुझ्या नावाचा उल्लेख सुद्धा करणार नाहीत, एखाद्या मुलाचं नाव सुद्धा ठेवणार नाहीत, मुलीचं नाही ठेवणार नाव. अरे राम, अशा गोष्टी का, अशा कवित्व का करतोय, जसं तू बहलून का देतोयस मला, बोल ना तुला काय बोलायचंय. त्यावेळेला रामप्रभू म्हणतात, आई आधी मला वचन दे, ह्या सगळ्या गोष्टीच्या अटी तुला मान्य असतील तर. त्यावेळेला काही माता म्हणतेत, राम मला माहिती नाही तू मला काय मागणार आहेस, पण बहुतेक तू जे काही मागणार ना, ते बहुतेक धर्म कार्यासाठीच मागणार आहेत, धर्म डोळ्यासमोर ठेवूनच मागणार आहे. आणि म्हणून मी तुला वचन देते, आपल्या रघुकुलाची जी रीती आहेत त्या रीतीनुसार मी तुला वचन देते, सांग काय हवं आहे. त्यावेळेला रामप्रभू म्हणतात, आई मला एक हवं आहे. म्हटले काय? मला खऱ्या अर्थाने आई मला म्हणजे जे काही क्रिया करेल ते क्रिया फक्त आणि फक्त आमचा धर्म आमच्या डोळ्यासमोर ठेवूनच असला पाहिजेत, कुठलंही कार्य असो. देव गोकुळामध्ये गोपाळांना शिदोऱ्या खाऊ घालतो किंवा क्षमा मागेल दूध जे प्यायला लावतो तेही धर्म कार्यासाठी. देव चौर्य कर्म करतो तेही धर्म कार्यासाठी, धर्म कार्यासाठी. आणि प्रत्येक वेळी भगवान परमात्माच नव्हे तर काही काही क्रिया अशा जीवनामध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत की त्या क्रिया धर्म कार्यासाठी माणसाने केलेल्या चालतात. धर्म कार्यासाठी कधी कधी खेळणं, खोटं बोलणं, देव चोरी करणं तसं चांगलं आहे काय? चोरी करणं तसं चांगलं आहे का? पण देवाचं करणं काही काही जर हितकारी असेल तर त्या हित करणाऱ्या ठिकाणी माणसानं कधी खोटं जरी बोललं तरी चालून जाते. खोटं बोलायला सुद्धा धर्मकार्याने त्या ठिकाणी परवानगी दिली आहे. मी मगाशी श्लोक मला आठवला असतं, मी शेवटी तो सर्च केला. स्त्रीषु नर्म विवाहेच वृत्त्यर्थे प्राण संकटे ग्रो ब्राह्मण हिंसायाम नातृत्वम यास्य जुगत स्थितम. माणसाने या 5 ठिकाणी खोटं बोललेलं चालते. कोणत्या कोणत्या ठिकाणी? त्यांनी धर्मशास्त्राच्या नियमानुसार सांगितलं आहे, स्त्रियांना प्रसन्न करण्यासाठी एखाद्या विवाह संबंधाच्या ठिकाणी खोटं बोललेलं चालते. म्हणजे लग्न जोडणाऱ्या लोकांसाठी एखादा 1 एकर 2 एकर शिल्लक सांगितलं लग्नापुरतं तर पाप नाहीये त्याचं,
भागवताचा श्लोक आहे हा, भागवताचा श्लोक आहे. त्याच्यामध्ये खोटं स्त्री सोबत खोटं बोललेलं पाप नाही. त्याचं कारण आहे, जर समजा पुरुषाने स्त्रियांसोबत सत्य सांगावं आणि स्त्रियांना एक शाप म्हणावं का वरदान म्हणत, मी तुम्हाला निंदा करत नाही, पण स्त्रियांच्या पोटात कुठली गोष्ट राहत नाही आणि मग ती गोष्ट सांगितल्यानंतर घात होऊ शकतो. म्हणून भागवत कथाकार सांगतात, म्हणजे भागवतामध्ये असं आलेलं आहे, स्त्रियांसोबत खोटं बोललेलं चालतं. हास्य परिहार हास्य परिहार म्हणजे कीर्तनामध्ये कथेमध्ये विनोद सांगताना. आता कथेत कीर्तनातले विनोद काय खरे असतात काय? ते विनोदच नसतात. ते म्हणजे ते खरं नसतेच, ते विनोद काहीतरी निर्माण केलेले असतात. आणि ते इकडचं तिकडचं आम्ही जे सांगतो की एका गावला असं झालं, ते 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 खरंच नसते, ते मनात नाही धरायचं. ते फक्त आमचा मुद्दा पटवून देण्यासाठीच असते. म्हणजे कपडे म्हणजे कथेतला विनोद म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. एखाद्याला असं वाटतं हे आम्हाला म्हटलं काय, पण ते तुम्हाला कोणाला उद्देशून नसतंच मुळात, पण ते सहज मनामध्ये त्या ठिकाणी लागून जात असते. तिसरं विवाह शादी में, ते सांगितलं, कोणाची प्रशंसा करताना खोटं बोललेलं चालते. आणि आपल्या उपजीविकेसाठी चालणाऱ्या साधनामध्ये म्हणजे नोकरी व्यवसाय वगैरे या ठिकाणी खोटं बोललेलं चालते. मग आता माझा देव जे काही खोटं बोलतो किंवा जे काही क्रिया करतोत ना, त्या क्रियेच्या मागे सुद्धा धर्म कारण आहे. मला हा मुद्दा याच्यासाठी मी तुम्हाला सांगितला की माणसाने जीवनामध्ये काही क्रिया हे धर्म कार्यासाठी कराव्या लागतात. आणि ते धर्म कार्यासाठी, आता उदाहरणार्थ गो ब्राह्मण समोर आहेत, एखाद्या गाईला खरंच आहेत, खरंच आले ब्राह्मण एखादे ब्राह्मणाचा जर प्राण संकटात आहे, गाईचा प्राण संकटात आहे, कसाही मागे लागलाय मारायला, आम्ही जर आम्हाला विचारलं का हो ही गाय पळत तुम्हाला जाताना दिसलीत का, आम्ही सांगावत का या वाडग्यात गेलीत म्हणून? अरे तो तिला मारून टाकणार आहे ना. आम्ही जर त्या गायीचा प्राण वाचवण्यासाठी खोटं बोलत असून तर हे धर्मशास्त्र म्हणते तुम्ही खरं बोलत आहात. म्हणजे सरळ भाषेमध्ये हा झाला भागवताचा श्लोक. आमचे संत म्हणतात, देव जोडे तरी करावा अधर्म. देव जोडण्यासाठी खोटं बोलले तर चालते, खोटं बोललेलं चालते. लोकांना परमार्थाला आणवायचं, परमार्थाला इथं आणायचं, त्यांना सांगायचं या 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 तुका म्हणे सोपे आहे सर्व हुनी, शहाणा तो धनी घेतो असे. किती सोपं आहे, एकदम सोपं आहे. या तर खरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, फक्त या. मग इथं आल्यानंतर शिरल्यानंतर मग लक्षात येतं, अरे बापरे, भक्ती ते कठीण, शुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा जाण. मग लक्षात येतं लेका आम्ही तर खूप सोपं समजू हा परमार्थ, पण पाहिजे तितका सोपा नाही. निदान बाकीचं काही पुरलं पण हे पुरत नाही. इतकं सोपं आहे आम्हाला दाखवल्या जातात. ते का असते, त्याची एक ओढ असते, ओढ निर्माण लागण्यासाठीची ही प्रथा असते. माझ्या भगवान परमात्म्याने तेच केलं. जे काही क्रिया केल्यात ना, त्या क्रियांच्या मागे धर्म कारण आहे. आणि म्हणून त्याही ठिकाणी वत्सासूर आलात, भगवान परमात्म्याने त्याला मारून टाकलं. कागासूर आलात, कावड्याच्या रूपाने त्यालाही मारून टाकलं. बकासूर आलात, त्या बकासुराला सुद्धा मारून टाकलं. एक एक मारतोय माझा भगवान परमात्मा. एकाएकाची त्या ठिकाणी जीवनामध्ये काय म्हणतात त्याला, त्यांच्या नरडीचा घोट घेतोय. आणि सगळं हे करत असताना माझ्या भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळांसोबत नानाविध प्रकारचे खेळ खेळलेत. आणि नानाविध प्रकारचे खेळ खेळत असताना भगवान परमात्मा एक दिवस आपल्या वनामध्ये जात असताना सुद्धा, वनामध्ये गेल्यानंतर सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याने सुंदर अशी लीला करायला लागलीत. त्या लीलांमध्ये माझा भगवान परमात्मा एक दिवस सर्व विद्यार्थ्यांसोबत, आपल्या मित्रांसोबत खेळ खेळत होते. आता ते खेळ खेळत असताना माझ्या भगवान परमात्म्याचे अलग वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ सांगितले गेले आहेत. याच्यामध्ये हमामा, हुतुतू, लगोरी, आट्यापिट्या, विटीदांडू हे पहिले सकस खेळ होते नाही का, कसरतीचे खेळ होते. आता कसरतीचे खेळही राहिले नाही आणि सकस भोजनही राहिलं नाही. सकस भोजन जर म्हणसान तर पाणीपुरी, पोंगा, आलू पोंग्याशिवाय आम्हाला काही खा वाटत नाही. जास्तीत जास्त आमचा खेळ जर असला तर लुडो, नाहीतर मग पबजी. का रे पबजी की फ्री फायर?
हे आमचे खेळ आहेत आता. पण भगवान परमात्मा शारीरिक श्रम होतील असे खेळ खेळत होते, असे खेळ खेळत होते. आणि मग हे असे खेळ खेळत असताना माझ्या भगवान परमात्म्याला या सगळ्या गोपाळांना सुदृढ बनवायचं होतं. नानाविध प्रकारचे खेळ खेळतेत. माझ्या भगवान परमात्म्याचा भोवरा सुद्धा खेळ होता, चांगला नाही का. एका ठिकाणी सुंदर असं वर्णन केलेलं आमच्या संतांनी भोवऱ्याच्या संबंधामध्ये. खेळे भोवरा 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 राधिकेचा नवरा, खेळे भोवरा 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 राधिकेचा नवरा. वेगवेगळे खेळ आणि वेगवेगळे खेळ खेळत असताना कधी भुका लागल्यात का त्यांनी जेवणायला बसायचं, पुन्हा गोपाळांना सोबत घ्यायचं. पुन्हा गोपाळ म्हणायचे आता कृष्णा दुपार झाली, ऊनही कमी झालं, चल ना खेळूया. मग कुठला खेळ खेळायचा तर आता दुपारच्या वेळेला आम्ही चेंडू फडीचा खेळ खेळायचा. म्हणजे चेंडू फडी खेळायला लागलेत. काय म्हणतात मराठीत त्याला? क्रिकेट. बरोबर ना? ते क्रिकेट खेळायला लागलेत, चेंडू फडी खेळायला लागलेत. आणि मग ते चेंडू फडी खेळत असताना आता कृष्ण कन्हैयाच्याच हाती फलंदाजी करण्याकरता संधी येते. कृष्ण कन्हैया फलंदाजी करायला लागलेत. गोलंदाजी करणाऱ्या त्या व्यक्तीने बॉल फेकला, तो गेंद फेकला, तो चेंडू फेकला. चेंडू जसा फेकलात माझ्या कन्हैयाने असा जोराचा तो बॉल मारला, चेंडू मारला, तो सरळ उडून गेला. IPL चालू आहे, असा तिकडे गेलात आणि तो सरळ बाउंड्री लाईन के बाहेर डोहामध्ये पडलात, यमुनेच्या पाण्यात पडलात. बरं, ज्या यमुनेच्या पाण्यात पडलात ना, तो पाणी नव्हतं, डोह होता. आणि तो डोहही सामान्य नव्हता. त्या डोहामध्ये कालिया नाग विसावलेला होता, राहत होता. आता हा कालिया त्याच्यामध्ये राहतोय. परिणाम पडला, सगळे गोपाळ घाबरले. म्हटले ओ काना, हे काही बरोबर झालं नाही, हे काय केलं म्हटले तू? बॉल तो चेंडू लेका तू त्या पाण्यामध्ये घातला म्हटले. जा म्हटले आता तूच काढून दे, तू काढून दे म्हटलं. काय कारण कसं आहे? त्याच्यामध्ये कालिया नावाचा नाग राहत होता. ते पाणी त्या कालिया नागाच्या राहण्यामुळे एवढं विषारी बनलं होतं की त्या कालिया डोहाच्या वरून जर एखादा पक्षी जरी गेलात ना, तरी तो पक्षी मरून त्या ठिकाणी पडत होता. इतकं ते पाणी दूषित झालं होतं. आणि गायी सुद्धा, वासरं सुद्धा एखाद्या वेळेला तिथं पाणी पिण्यासाठी गेले तर त्यांना मरण सामोरं येत होतं. हे घात होऊ नयेत याच्यासाठी माझ्या देवाला मुळात ही क्रियाच करायची होती, लीलाच करायची होती. आणि म्हणून माझ्या भगवान परमात्म्याने त्या डोहामध्ये चेंडू टाकला. पण आता नियम असा आहे, चेंडू जर अशा तशा ठिकाणी पडलात ना, कोणी काळत नसते, बॅटिंग करणाराच आणून देत असते. हे गावात पोट्टे क्रिकेट खेळतात की नाही? हे गावात पोट्टे क्रिकेट खेळत असताना तुम्ही एखाद्या मुलाने जर चेंडू मारला आणि तो जर नालीत पडला की दुसरं कोणीच काढत नाही. त्यानंतर तू न मारला तूच काढ, त्या पोरालाच काढा लागते, धुवून द्या लागते, तेव्हा कधी हा बॉल हाती घेतो. तसे घेत नाहीत पोरे. आणि मग कृष्ण कन्हैयाने जसं तो चेंडू पाण्यात टाकलात ना, कृष्ण कन्हैया म्हटले काही चिंता करू नका, मला नेमकं त्या पाण्यात शिरणंच होतं. म्हणून कृष्ण कन्हैया लगेच यमुनाच्या डोहामध्ये शिरतात. बराच वेळ झाला कृष्ण कन्हैया बाहेर येत नाहीत.
इकडे मात्र सगळे घाबरतात आणि घाबरल्यामुळे मग आता काय होईल. पेंड्या लगेच यशोदा मैयाच्या जवळ गेला आणि यशोदा मैयाला सांगायला लागला की यशोदा मैया, तुझा कृष्ण ना पाण्यात शिरला म्हटलेत आणि तो काही दिसतच नाहीये. अरे कसं काय आहे? काहींनी म्हटले चेंडू गेला होता, पण चेंडू गेला तर कसा काय गेला? यशोदा मैया त्या पेंड्याला विचारायला लागली. यशोदा त्या पेंड्याला विचारायला लागली, सांग पेंड्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा विचारायला लागली. आणि लगेच यशोदा मैया पळतच गेली. पळत गेल्याबरोबर ती सरळ पाण्यात नाही, पाण्याच्या काठावर गेली आणि पाठावर गेल्यानंतर पाण्यात न शिरता मागे सरायला लागली. देवाची माय मागे सरायला लागली. प्रमाण आहे, मागे सरे माय पाऊला पाऊल. देवाची माय आहे, पण ते बायला धरून बाय म्हणत अगं जाऊ नको पुढे. हे पुढे जायला तयार नाही, उलट मागे अगं सोडा मला, माझ्या कानाजवळ जाऊ द्या. देवाची माय पण पुढे जात नव्हती. प्रत्येकाला जीवाची भीती आहे, हे दाखवण्यासाठी आहेत हे सगळं. देवाची माय होती पण स्वतःच्या जीवाला जपत होती, दुसऱ्याच्या नाही. कृष्णाच्या जीवाचं नव्हतं. हे नाही का ते भांडणात लोक करतात, तू सोड रे फक्त. अरे तू, मी म्हणतो त्याला सोडायलाच पाहिजे. त्याला आवरलं की कोणाला हसते बॉस जोरलंय, कोणाला असते आवरले असा. आवरानी लागत. यशोदा माई मला ग धरा ग कोणी, मी चालले. देवाची माय आहे पण पाण्यात शिरत नाही. कान्हा काय झालं कृष्णाच्या आरडा ओरड चालू आहेत कृष्णाच्या नावाने. माझे कृष्ण कन्हैया नेमके पाण्यात गेले तर करत काय होते त्याचंही वर्णन आहे बघा. कृष्ण कन्हैया आत गेलेत आणि शोध घ्यायला लागलेत. शोध घेता बघा परिस्थिती अशी झाली, त्या कालिया नागाच्या पत्नीच्या होत्या, त्या पाण्यात होत्या. आणि त्या पत्न्यांनी त्या ठिकाणी जसं त्या कृष्ण कन्हैयाला पाहिलं, त्या म्हटले अरे कोण आहेत हा. आणि कोण आहेत म्हटल्यानंतर त्या ठिकाणी कोण आहेत पाहता बरोबर म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी त्यांनी त्याचा चेहरा पाहिला. आणि चेहरा पाहता बरोबर त्या एवढ्या
झाल्यात त्यात एकमेकीला म्हणायला लागल्यात, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेधियले मना, तेने वेधियले मना, वेधियले मना, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. मनापासून पाहिलं आणि मनातून जसं पाहिलं, कोण आहेस तू, कुठून आलास, तर काय नेमकं नाव काय तुझं, नानाविध प्रकार प्रश्न विचारायला लागले. कृष्ण म्हटले, चुपचाप बसू देता की येता बरोबर विचारतात कोण आहे काय आहे, अरे काही पाहुण्याचा आदरतिथ्य आहे की नाही, अरे म्हटले तर आदरतिथ्य करायला हे घर तर बघ कोणाचं आहे, म्हटले काय सन्मान करू तुझा, कोण आहेस तू. कृष्ण म्हणतात, दिसत नाही का माणूस, अरे तसं नाही बाबा, तुझं नाव काय. कृष्ण कन्हैया म्हणतात, माझं एक नाव अशीन तर सांगेल, अनंत रूपे अनंत वेशे दे, नामही अनेक आहेत, तेरे नाम अनेक, अनेक नाव आहेत कृष्ण कन्हैया म्हणतात माझे. म्हटलं हा काही सरळ बोलत नाही वाटते, जाऊ दे म्हटलं, तुझ्या गावाचं नाव काय, तो म्हणे एक अशीन तर सांगेल, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला माऊलीची ओवी, हे विश्व माझं घर आहे. खरा नाही वाटत भैया, तुझ्या बापाचं नाव काय, ते म्हणे एक अशीन तर सांगेल, एक म्हणती नंदाचा, एक म्हणती वसुदेवाचा, खावची नाही बापाचा ऐसे केले, माऊलीची ओवी आहे. कोणी म्हणते वसुदेवाचं आहे, कोणी म्हणते नंदाचं आहे. म्हटलं कसा रिकाम बोलतं ग, म्हटलं सरळ प्रश्नाची उत्तरच देत नाही. कशासाठी आला, सांगितलं मला माझा चेंडू पाहिजे. ए चेंडूच्या काय नादी लागतो, चल जा म्हटले, शिर सर सलामत तो पगडी 50, तुझं शिर जर चांगलं राहिलं तर पगडी तुला लय मिळतील. माझा नवरा झोपलेला आहे, पतिदेव झोपलेला आहे म्हणून बरं आहे, नाही तर तुझं आता काही खरं नसतं. ते म्हटले, ते बाकी काही सांगू नका, मला चेंडू देत असाल तर बघा, नाही तर मी काही जात नाही. नागपत्न्यांना सर्पपत्न्यांना वाटलं तेवढा सुंदर गोंडस पोर काय विनाकारण जीवानं जाईल. त्यांनी सुद्धा शोधाशोध घेतली. चेंडू जसा दिसला कृष्णाकडे पाहिलं, कृष्णाला सांगितलं घे जाय. काय माझ्या बाया मर म्हणतात, कृष्णाला म्हणतात असं जाय घे, निघ इथून असं म्हणायचं होतं मला. निघ इथून म्हटल्यानंतर मग कृष्ण कन्हैयानं चुपचाप जावं की नाही, काही गरज होती काही रिकामं काम करायची. कृष्ण कन्हैयानं चेंडू घेतला, तिथून निघाले. निघता जिथं कालिया झोपेला त्याला लात मारली, त्याला लात मारली, निघायला लागले. कालिया फुसकारून त्या ठिकाणी जसा उठला, जोरजोऱ्या फुसकार सोडतोय. शोधलं, कृष्ण कन्हैया दिसले. कृष्ण कन्हैया जसे दिसलेत ना, लगेच कृष्ण कन्हैयाला आपल्या संपूर्ण शरीराने वेळा घातला. कृष्ण कन्हैयाला दंश करणार, तेवढ्यात माझ्या कृष्ण कन्हैयाने शक्ती सामर्थ्याने आपलं अंग फुगवलं आणि अंग फुगवल्याबरोबर माझ्या कृष्ण कन्हैयाने त्याच्या तावडीतून आपलं शरीर बाहेर काढलं. उंच उडी घेतली आणि त्यांनी जे फण केलेले आहेत त्या फणावर उंच उडी घेऊन त्याच्यावर उभे राहिले आणि माझे कृष्ण कन्हैया त्याच्यावर नृत्य करायला लागले. कृष्ण कन्हैया जास्त वाजवसान तर मीच बोलायला लागेल आता, कारण मी नागेशच. कृष्ण कन्हैया त्याच्यावर नृत्य करायला लागला.
पण कृष्ण कन्हैया जेवढं नृत्य करत होते त्याच्या फणावर वार होत होतात, नाम त्याच्या अहंकारावर वार होत होतात. आणि अहंकारावर जसा वार व्हायला लागलात ना, लगेच त्याला वेदना व्हायला लागले. अरे कान्हा सोड सोड मला म्हटले, सोड. कृष्ण कन्हैया म्हटले एकाच अटीवर सोडतो. म्हटले काय? इथून चुपचाप निघून जा, इथून निघून जा, निघून जा. म्हटले अरे प्रभू तुला माहिती आहे मला तो गरुड त्रास देणार. म्हटले तो गरुड तुला त्रास देणार नाहीत. मी सांगतोय तुझं इथं राहण्यामुळे इथल्या प्राणी मात्रांना, पशुपशुआधिकांना तुझ्यामुळे त्रास होतोय, तू इथून निघून गेला पाहिजे. असं ज्या वेळेला सांगितलं त्यावेळी आता तो तरी बिचारा काय करणार. कृष्ण कन्हैयाने एवढं घायाळ करून सोडलं. शेवटी त्या सर्व पत्न्यांना सांगितलं चला म्हटले तर आपले आता कपडे बांधा, इथून आपल्याला निघायचं आहे. आणि म्हणून त्या कालियाने सुद्धा आपल्या कृष्ण कन्हैयाला पाहिलं आणि कृष्ण कन्हैयाला सांगितलं चल चल कर चले अलविदा जानतन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियो. आता मी चाललोत म्हटले, आता माझा जागा तू पाहजोत. माझ्या भगवान परमात्म्याने त्या डोहाला सुद्धा शुद्ध करून टाकलं आणि शुद्ध करून खऱ्या अर्थाने माझ्या कृष्ण कन्हैयाने त्या कालिया डोहाला सुद्धा शुद्ध करून स्वच्छंदी केलं. त्या गाई वासरांना पाणी पिण्यासाठी कायमस्वरूपी त्यांची चांगल्या पद्धतीची व्यवस्था लावली. राजा परीक्षिती विचारतायत महाराज हा कालिया कोण होता, याचं कार्य काय होतं आणि तो इथे का आला. तर त्या संबंधीची सुद्धा असं कथा सांगितली. परीक्षित राजाला सांगतायत शुकमुनी हा पूर्व काळातला कर्दू नावाचा एक मुलगा होता. तो रोज खऱ्या अर्थाने एक भक्ष्य मागायचा, भक्ष्य आणायचा. आणि भक्ष्य आणत असताना काय झालं, त्याचं गरुडाच्या सोबत युद्ध होतं आणि युद्ध झाल्यामुळे तो गरुड त्याला खायला लागतो. पण त्याला जसं खायला लागतो मग तो जीवाच्या आकांताने त्या ठिकाणी त्या डोहामध्ये जातो. त्याचं कारण आहे पूर्वीच्या काळामध्ये प्रसिद्ध असलेले एक सौरभी नावाचे ऋषी जे आहेत ना, त्या सौरभी नावाच्या ऋषीने रमणीक नावाचं तीर्थ आहे, त्या तीर्थामध्ये खऱ्या अर्थाने साधना करत होते. आणि ते साधना करत असताना हा जो गरुड आहे तिथं मासोळ्या भक्षण करण्यासाठी यायचा. आणि भक्षण करण्यासाठी येत असल्यामुळे त्यांना त्या खायचं आणि खाल्यानंतर त्यांच्या हाडाचे जे तुकडे आहेत ते तिथंच पळायचे आणि त्याचा दुर्गंध त्या ठिकाणी त्यांना यायचा. आणि म्हणून दुर्गंध येत असल्यामुळे त्या सौरभी नावाच्या ऋषींनी त्या गरुडाला शाप दिला की ए गरुडा, आता जर तू पुन्हा या डोहामध्ये आलात ना तर खऱ्या अर्थाने तू जळून जाशील, मरून जाशील. असं म्हटल्यामुळे तो गरुड त्या डोहात येत नव्हता. हे त्या कर्दू नावाच्या मुलाला माहित नव्हतं. तो पुढल्या जन्मामध्ये कालिया झाला आणि कालिया होऊन खऱ्या अर्थाने तो या डोहामध्ये राहायला लागला होता की जेणेकरून मला त्यांनी खाल्लं पाहिजे नाही, त्यांचं वैर त्या ठिकाणी होऊ नयेत म्हणून. पण हे फक्त माझ्या भगवान परमात्म्याला माहिती होतं आणि माझ्या भगवान परमात्म्याला माहिती असल्यामुळे माझे भगवान परमात्मा त्यांच्यासोबत खऱ्या अर्थाने अशा पद्धतीची गोड लीला करतात आणि त्याला त्या ठिकाणून डावलून देतात. आणि त्याला डावलून गेल्यानंतर सुद्धा माझे भगवान परमात्मा सुंदर पद्धतीने आपल्या सर्व गोपाळांसोबत पुन्हा खेळ खेळतात. खेळ खेळत असताना माझे भगवान परमात्मा त्या गोपाळांना सांगतात की ए गोपाळांनो, आता भूक लागलीत, आता आपण एकत्र आलं पाहिजेत. म्हणून सगळ्या गोपाळांना माझ्या भगवान परमात्म्याने जवळ केलं, एकत्र केलं. आणि एकत्र केल्यानंतर माझे भगवान परमात्मा त्यांना म्हटले हे तुमची शिदोरी माझ्यासारखी असेल तर बघा म्हटले, नाहीतर माझ्यासोबत तुम्ही जेवायला बसायचं नाही. तर आता माझ्यासारखी शिदोरी म्हटल्यानंतर प्रश्नच पडलात ना की आता आम्हाला आमच्यासारखी शिदोरी द्यायची कशी, नाही का. देवाची शिदोरी वेगळी आहे, आपली शिदोरी वेगळी आहे. आणि कधी कधी मोठ्या लोकांच्या सोबत जेवणताना बसताना आम्हाला खराब वाटते, आम्हाला वाटतं बा त्याच्या डब्यात काय असेल आणि आमच्या डब्यात काय असेल. पण तुम्हाला सांगू, मी तरी वैयक्तिक बऱ्याच वेळा अनुभव घेतला की आम्ही ज्या वेळेला खूप मोठं समजून ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्याचं एकदम साधंच असतं, कारण पचत काहीच नाही. पण मग साधंच खावं लागतं. आणि आपला तरी समजा एखादा सामान्य माणूस चांगल्या पद्धतीनं भोजन करतो, काहीतरी वेगळ्या पद्धतीचं त्याला जेवण करावं असं वाटत असतं. अशी पद्धती आपली प्रत्येकाची आहेत. पण भगवान परमात्मा वेगळ्या अर्थाने बोलतायत. भगवान परमात्मा म्हणतात तुमची शिदोरी माझ्यासारखी असेल, तुमचं मन माझ्यासारखं निर्मळ करा तर मी तुम्हाला माझ्या जवळ घेतो. नवे एका ठिकाणी मला वाटते तुकाराम तुकडोजी महाराजचा नाही अभंग, तो कोणाचा क्षेपक आहे, पण त्याच्यामध्ये असं सुंदर असं वर्णन केलेलं आहे
की आमची जी काही गोधडी आहे ती जुनी झाली आहेत, ती जुनी झालीत, पण ती जुनी जरी झालीत ना, पण ती खऱ्या अर्थाने स्वीकार करण्यासारखी नाही. जुनी म्हणजे काय, ते शरीरासाठी म्हटलेत ना, शप काय पण गोळ आहेत, वर्णन असं केलंय बघा. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, धुवोनिया ना कोणी, धुवोनिया ना कोणी, धुवोनिया ना कोणी. गोधडी धुतली हरिदासाने, गोधडी धुतली हरिचंद्राने, तारामतीने चिडिया बाळा, तारामतीने चिडिया बाळा, तिला मळवून काढो कोणी, मळवून काढो कोणी, माझी गोधडी झाली जुनी, इला धुवोनी आणा कोणी. या गोधडीला सुद्धा शरीराचं स्वरूप म्हटलेलं आहे, शरीराचं स्वरूप म्हटलेलं आहे. शिदोरीला सुद्धा शरीराचं रूप म्हटलंय. त्याही पेक्षा एक हिंदी कवयित्रीने सुंदर बोललेले आहेत. चदरिया झीनी रे झीनी केरा रस पीनी, चदरिया झीनी रे